आत्ताची सध्याच्या गव्हर्नमेंटची झिरो टॉलरन्स पॉलिसी. सरकार म्हणते की आम्ही टॉलरेटच करणार नाही. इथं तुम्ही एक्स्ट्रीमिस्ट व्हा. ते क्राईम अगेन्स्ट वुमन आहे. तुम्ही टोकाची भूमिका मांडून सांगू शकता की 100% बंदच झालं पाहिजे, हे 100% चुकीचंच आहे. लिहिण्याचा सराव सुटलाय मुलांचा. 170 पेजेस कसे लिहिणार, त्याच्यासाठी रोज प्रश्न दिले जातात. त्याचं कारण सर मार्केटमध्ये किंवा सगळ्याच एमपीएससीच्या मार्केटमध्ये मटेरियल नावाची गोष्ट इतकी सहज सोप्या पद्धतीने किंवा इतक्या ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये उपलब्ध आहे. ह्या एरियामध्ये हे चांगलं पुस्तक, ह्या एरियामध्ये तो चांगलं पुस्तक, किंवा ह्या विषयाकरता 4 वेगवेगळे ऑथर आहे. कन्फ्युजन आहे मार्केटमध्ये. मग आपण काय केलंय, एकाच वेळेस ऑर्डर करा. मराठी साहित्याचे 2-3 आता मुळात एमपीएससीची 3-4 वर्ष तयारी केली ना की विद्यार्थ्यांची अवस्था अशी असते की कुठलेच फुल आता मजला पसंत नाही, कळते अरे मला हा माझा वसंत नाही, विरंग पाहिला ह्या मुरदाड मैफिलीचा, कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही. 28 ला एक्झाम आहे आपली, 2-3 महिने बाकी आहे. आता प्रॉब्लेम काय खूप जणांचा सर, की खूप जण आहे ना, कोणी रिव्हिजनच्या फेज मध्ये, कोणी सुरुवात करायची किंवा झाली थोडी 50% पर्यंत पोहोचले. आता होतं काय सर, की GS1 आणि GS2 दोघांचं प्रेशर आहे. GS1 चा अभ्यास करायला घेतलं तर वाटतं यार नाही ते सीसेट बाकी, सीसेटचा 4 तास केलं तर नाही वाटतं यार ते इतिहास हिस्ट्री बाकी. मग आता ऍट अ टाइम बुद्धी तुम्हाला एकाच टाइमवर एकच गोष्टीवर फोकस करावं लागेल. मला असं वाटतं ना सर, याच्यात टाइम मॅनेजमेंट असं व्हायला पाहिजे की मिनिमम 2 ते 3 तास तुम्ही सीसेटला द्या. मॅथ्स रिझनिंग त्याला प्रॅक्टिस लागतेच, कॉम्प्रिहेन्शन उत्तरे आहेच, आणि मग बाकीच्या 6 ते 7 तास तुम्हाला जीएस मधला जो टॉपिक उचलायचा वीकली प्लॅनिंग करून करायचं. आता सीसॅट म्हटलं की सर क्वालिफाय व्हावं लागतं पहिल्यांदा. आजकाल ते होत नाहीये, कारण की तो पेपरचं नावच क्वालिफाईंग दिलेलं आहे. ठीक आहे. सीसेट केल्यानंतर तुमच्याकडे जो वेळ उरतो त्याच्यात बायफर्गेशन करायला 7 सब्जेक्ट आहे. मग 7 सब्जेक्टचं वेटेजही वेगवेगळे. कधी या वर्षी सायन्स जास्त विचारून घेतील, पुढच्या वर्षी पॉलिटी विचारून घेतील. नो वन कॅन डिसाइड. तो तर गुणधर्मच आहे आयोगाचा, कधी काय विचारणार. आता जर मागचं अनालिसिस आपण केलं तर तेव्हा कळतं की यार मागच्या वेळेस पॉलिटीवर जास्त होतं, यावेळेस इकॉलॉजी एन्व्हायरमेंटवर जास्त असेल, काही असू शकतं ना. तर ते मतलब कौवा बैठा और वो डाली तुड गई असं व्हायचं. आपण यावेळेस फोकस केलं इकॉलॉजी एन्व्हायरमेंटवर आणि खरंच त्याच्यावर जास्त प्रश्न आले, असं होऊ शकतं. ते आपल्या हातात नाही, पण आपल्या हातात काय आहे, 7च्या 7 विषयाला इक्वल वेटेज द्यायचं, वेटेज देणं सोपं आहे. ते जास्त कोणाकडून एक्सपेक्टेशन नाही करायचं. जसं आपण म्हणतो ना, कॉलेज डेज में भी एक्सपेक्टेशन नहीं किया इसलिए आज अच्छी बीबी मिली. तसंच कोणत्याही गोष्टीला एक्सपेक्ट नका करू. नॉर्मल सगळ्यांना इक्वल वेटेज द्या. आणि राहिलं जीएसचं, तर जीएस मध्ये सर आय थिंक 7 विषय. आता जर बघितलं तर आता त्याची तयारी कशी करायला हवी. तर तुम्ही मगाशी जे 2 विषय बोललेत ना आधी, त्याच्यावरती पहिले बोलतो की याचा पण आहे ना, आपण एक टाइम ठेवायला पाहिजे. जीएस आणि सीसॅटचा. नॉर्मली सीसॅटचा पेपर हा आफ्टरनून मध्ये, दुपारी. तर म्हणजे जर आपण समजा सीसॅटचा अभ्यास करतोच आहे ना आता, आणि 28 तारीख आपल्याला द्यायचीच आहे ना, तर मला असं वाटतं की आतापासून आपण ब्रेनला दुपारच्या वेळेला ट्रेन करायला पाहिजे की तुला बाबा रे ह्या वेळांमध्ये मॅथ, रिझनिंग आणि मोठं वाचन तुझं करायचंय बरं का. म्हणजे असं समजता कामा नये की बाबा रे हे क्वालिफाईंग पेपर आहे, जर तो पेपर टफ आला तर हे लक्षात घ्यायला पाहिजे 66 मार्क पण काढणं नाही होत, हे होणार नाहीये. म्हणजे विद्यार्थ्यांना परत परत वाटतंय नाही 20-30 प्रश्न तर मी असे सोडवून घेईल, मेरे बाय हात का खेळ. पण जर तो पेपर जीमॅट लेवलचा आला, जर तो पेपर त्याची थोडी जरी टफनेस वाढलेली असेल लेवलचा आला, तर हा विचार करायला पाहिजे की माझी हालत काय असेल. म्हणजे मी जीएस मध्ये मग 150 काढून घेतले, 75 प्रश्न माझे बरोबर आले, पण जर मी सीसॅट मध्ये क्वालिफाय नाही झालो तर. त्यामुळे सेफर साईड आता मला असं वाटतंय की विद्यार्थ्यांनी दुपारच्या वेळेला जसं तुम्ही म्हणालात 1-2 तास तरी किमान सॅटला स्पेंड करायलाच पाहिजे. हा माझा हा प्रॉस्पेक्ट मी विद्यार्थ्यांना खूप जणांना मी बघितले की दुपारी झोपण्याची सवय असते. हो सर, 4-5 वर्षापूर्वीचा किस्सा आहे की त्याच्यामध्ये माझा एक विद्यार्थी होता. हा विद्यार्थी जो आहे हा रोज दुपारी टेबलावरती हेड डाऊन करायचा, आणि साधारणपणे त्याचे ते हेड डाऊन करण्याची वेळ होती नेमकी 4 वाजता. 4 वाजता तो म्हणायचा की 4 वाजेपर्यंत अभ्यास केला, 4 पासून 4:30 हेड डाऊन करूया आणि 4:30 चहा प्यायला जाऊ. आता हा भाऊ आमच्या म्हणजे टीचर लोकांच्या एक्सपेक्टेशन मध्ये सिंगल डिजिट रँक आणणारा असा अभ्यास असलेला, मेन्सचा एवढा दणक्यात अभ्यास केलेला, तरी तर काढेलच असं आम्ही गृहीत धरून चाललो.
त्या दिवशी प्री झाली, त्या दिवशी संध्याकाळी आला म्हणे सर माझा सीसॅटचा पेपर पूर्ण खराब झाला. म्हणे, का बरं पूर्ण खराब झाला? झोप येत होती. तो म्हणे सर मला पेपर मध्ये झोप येत झोप येत होते. ओके. मला नंतर आणि झोप आल्यानंतर म्हणजे सुद्धा नंतर चहाची तलब येत होती. म्हणजे मी तेव्हापासून मुलांना सांगायला चालू केलं की तुमचा चहा पिण्याचा वेळ 4:30चा नाही 5:30चा पाहिजे. झोपण्याची वेळ 4:30ची नाही पाहिजे. हे सांगायला तुला ते शरीर आहे शेवटी झोपणार ना. सायकल तशी चालू होऊन जाते आपली, म्हणजे असं आपण जे ते- म्हणतो बॉडी क्लॉक. साधारणतः सर, health दहा तर तुम्हाला टक्के माहिती आहे, सर. 10% विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम होत असायला पाहिजे, कारण आपलं शरीर एवढं कॅपेबल आहे की ते साधारण 2 दिवस न झोपता पण पूर्ण काम करू शकतं. म्हणजे जर प्रेशर आला तर त्या पण ते condition जर ला. असं पेंगायलाच लागलं तर काय? हा मग तेच की पेंगायला लागलं तर मग इथं आणि विषय असा आहे की परीक्षेच्या सिच्युएशन मध्ये ते होतच आणि सर नाही का, म्हणजे प्रेशर आलेलं असतं आणि त्या वेळेला जर समजा परफॉर्मन्स नाही देता आला तर त्याचा अजून ते प्रेशर ती हम्म. दोन Performance दोन-तीन pressure गोष्टी आहे ना सर, 2-3 गोष्टी आहे. एक तर प्रेशर आला ना हम्म. की म्हणजे जवळपास आपला बेस्ट जे ते त्यावेळी बाहेर निघण्याची शक्यता पण असते. 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर वर्स्ट बरोबर. नाही तर बेस्ट बाहेर निघू शकतो प्रेशरच्या अंडर. आणि आपलं शरीर कॅपेबल असतं पूर्णपणे की जरी आपण 1-2 दिवस झोप नाही भेटली तर असं मला नाही वाटत की एक 10% ही जी उदाहरणं सोडली तर बरोबर. की माझा 10वीच्या बोर्डाचा पेपर आहे आणि मी 12वीच्या बोर्डाच्या बहुतांश बघा सर 10वी-12वीच्या बोर्डाच्या पेपरला पोरगा झोपला ऐकायला नाही, नाही. नाही, बरोबर. नाही ऐकलं. MPSC ला पोरगा झोपला ऐकायला येते. का होते मॅच्युरिटी वाढली म्हणजे आपण झोपण्याची तयारी वाढली असं थोडी होत. म्हणजे बरोबर. की हे एकदम बरोबर. हा म्हणजे मी मॅच्युअर झालो आणि मला सगळं कळतंय, मी एवढा थकलेलो आहे. असं थोडी 10वी-12वीचा मुलगा पण दिवस राहतो. किंबहुना 12वी किंवा ग्रॅज्युएशन लेवल किंवा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी जास्त अभ्यास त्या दिवशी करत असेल त्या रात्री तरी. उलट MPSC तर ही प्रथा आहे की आदल्या दिवशी काही वाचायचं नाही. हो, हो. मग तो आदल्या दिवशी न वाचता जर दुसऱ्या दिवशी झोपत असेल तर याचा अर्थ आपला फिटनेस अजिबात नाही. तर आत्तापासून ज्यांना सवय झोपण्याची त्यांनी हम्म. कशी तोडायला पाहिजे? ती पहिली गोष्ट झोपायची सवय तोडण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की आपल्याला त्या परीक्षेचं इम्पॉर्टन्स किती आहे. म्हणजे मुळात सर प्रश्न असा आहे, गांभीर्य. एकदम सोप्या भाषेत हो सर मला सांगा ना, हम्म. तुम्ही 2 दिवस समजा कमी झोप घेतलेली हम्म. आणि इन केस तुमच्या घरी काही इमर्जन्सी झाली, हम्म. वाईटच नाही हम्म. चांगली सुद्धा, हम्म. काही लग्न आहे लग्न आहे किंवा एखादी नवीन गाडी अचानक घेतली किंवा हा. इन केस काही तुम्ही काही किंवा समजा कोणाच्या हाताला पायाला लागले अचानक, तर तुम्ही त्यावेळी हे म्हणणार आहे का की सर मला प्रचंड झोप आली, प्रेशर आहे मला प्रचंड. म्हणजे ज्यावेळी प्रायोरिटी हाय असते येतात, ना बदलतात. त्यावेळेस झोप बॉडी उडते. साथ देते आपल्याला. बरोबर. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. म्हणजे पेपरला तुम्ही याचा अर्थ पेपरला आपण ज्यावेळेस झोप येते आपल्याला तर तिथं नक्कीच ती प्रायोरिटी कुठेतरी डाऊन झालेली आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला पेपर देताना पेपरच्या रिझल्ट नंतर मिळणारी पोस्ट सुद्धा कमी महत्वाची त्या झोपेपेक्षा. एवढं सोपं आहे ना. आता सरांना जर इमर्जन्सी आली आत्ताच सरांना मला पण प्रचंड झोप येते. हम्म. समजा मला झोप आली हम्म. अचानक आणि अचानक घरून फोन आला हम्म. की XYZ गोष्ट इमर्जन्सी घडलेली किंवा अत्यंत महत्वाची किंवा तुझी इथं बँकेच्या पेपरवरती सही पाहिजे त्याशिवाय 10 कोटी रुपये भेटणार नाही. हे 1 कोटी 1 लाख घ्या माणसाचा खडखडून अंदर जागवलं ना. अंदर की बात बाहेर आहे. की तुझी सही असल्याशिवाय काय भेटणार नाही. मी म्हणलं, भाऊ 2 तास लेट झोपू हा, चालेल. पण पहिलं ते काम बरं सही करताना चुकी करणार आहे का मी नाही. की सही माझी चुकली मी तिथं सही करताना पण चुकणार नाही, सहीची जागा पण चुकणार नाही, सहीचा टायमिंग पण चुकणार नाही. म्हणजे ज्यावेळेस माझा स्वतःचा फायदा प्रायोरिटी असते त्यावेळेस मी सगळं ऍडजस्ट करतो. मग ज्या गांभीर्याने 10वी-12वीची परीक्षा आपण घेतोय ना त्या गांभीर्याने ह्या परीक्षा घेत तर नाही. ह्याच विषयाला धरून एक आता तुम्हाला पण मेसेजेस येत असतील सर. मला आता ते मेसेजेस यायला चालू झाले की दरवर्षीच आहे आणि परीक्षेच्या 1 महिनाभर आधी मुलं मेसेज करायला चालू करतात, सर हा अटेम्प्ट देऊ की नको, हा, हा अटेम्प्ट खूप देऊ जण. की नको. खरं काय म्हणावं त्या मुलांना तेच कळत नाही मला. म्हणजे खरं तर ना सर, PSC चे अटेम्प्ट काउंट होत नाही. हे तर पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी डोक्यात घ्यायला पाहिजे. हा. तर अजून महत्वाचं ते म्हणजे ना, विच एव्हर इज माय फर्स्ट अटेम्प्ट इज माय बेस्ट अटेम्प्ट. हम्म. आणि जर आत्ता पेपर समोर आहे ना, आत्ता तर हत्यार टाकता कामच नाही. हम्म. हम्म. म्हणजे जर तुम्ही आत्ता हत्यार टाकत असाल तर तुमचा माइंड कधीच तयार होणार नाहीये. म्हणजे सर मी तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. चांगला अभ्यास असलेले मुलं म्हणतात हो. तर त्याचं कारण एकच आहे बघा, एकदम सिंपल कारण आहे. तुम्हाला पुढचा अटेम्प्ट आहे ना म्हणून तुम्हाला वाटते की हा बस, अटेम्प्ट देऊ बस, का नको. बस, बस. 10वीचा पुढचा अटेम्प्ट असतो का नाही. नसतो. त्यांना माहिती 10वीची परीक्षा जर मी शेवटची. सोडली तर बाबा मला परत ते सगळे विद्यार्थी माझे सगळे सोडून जाणार आहेत. एकाच लागणार आहे प्रेशर नापास. आहे. 12वीचा अटेम्प्ट पण तसाच, ग्रॅज्युएशनचा अटेम्प्ट पण तसाच. इथं त्यांना फुल माहिती आहे
हा नाही झाला तर कंबाईन नाही झाली तर 4 महिन्यांनी राज्यसेवा देऊ, राज्यसेवा नाही झाली तर XYZ पुढची त्या परीक्षा देऊ. सगळ्यांना आपण Actually, sir, परफॉर्मन्स प्रेशर असं नाव देऊया का? हा बरोबर ना हो शिंदे सर? हो हो परफॉर्मन्स प्रेशर 10वी 12वीला पण सर तो प्रेशर आहेच ना. हा 10वी 12वीला घरून भले ठीक आहे काही विद्यार्थ्यांच्या घरून नसेल पण 10वी 12वीला पण आपल्याला परफॉर्मन्सचा प्रेशर असतोच की. परफॉर्मन्स म्हणण्यापेक्षा ना सर त्यांना ती रिझल्टची भीती नाहीये. त्या 10वी 12वीच्या रिझल्टची जी भीती आहे ती बरोबर. भीती नाही कारण त्यांना असं वाटतंय की म्हणजे मुलांना असं वाटतंय की ठीक आहे ना एक अटेम्प्ट गेला पुढचा अटेम्प्ट आहे की आपल्याला. जर उद्या MPSC ने म्हणावं हम्म. की तुम्ही 2च अटेम्प्ट आहे काय करायचं ते करा. हा पोरगा परीक्षाच देत नसतो 3 वर्ष हा प्रिपरेशन चुपचाप झाल्याशिवाय. एकदम बेस्ट असल्यावर देणार. ते बेस्ट असल्यावर देणार हा विषय 10वी 12वीला ते सांगितलेलं असते बोर्डाने आधीच किंवा शिक्षकांनी आधी बघ आता पास झाला तर ठीक नाही तर घरी बसायला लागेल किंवा हे सगळे पुढे जातील आणि तू एकटा राहशील. मग तेच आता जर MPSC ने सांगितलं चुकून की बाबा तुझ्याकडे 2च अटेम्प्ट आहे आणि तू हे कर तर त्याच्यामधून सक्सेस रेशो जो आहे तो सक्सेस रेशो एकदम मेरिट पण वाढणार सक्सेस रेशो पण वाढणार किंवा जो अभ्यास करतोय त्याचे चान्सेस वाढतील इथे. पण हे विद्यार्थ्यांनी पण जाणून घ्यायला पाहिजे की जेवढे वर्ष आपण लावतोय ना तेवढे वर्ष म्हणजे जर एखादा विद्यार्थी 21व्या वर्षी पास झाला हम्म. तर तो कॅबिनेट सेक्रेटरी होण्याच्या दर्जाचा आहे. हा तेवढा एक्सपिरियन्सने तो पुढे त्याला जाईल. त्याचा पगार तेवढा वाढणार आहे त्याची तो हायरार्की मध्ये तेवढा वरती जाणार आहे. म्हणजे तुम्ही जेवढं लेट कराल तेवढं तुम्ही स्वतःचं फायनान्शियल आणि स्वतःचं आपण म्हणूया की प्रोफेशनल लॉस करता. तो तो किस्सा माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे एक जोडगोळी होती तर मी दुसऱ्या राज्यात पण शिकवतो तिथला किस्सा आहे. तर त्याच्यामध्ये एक जण वयाच्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये 21व्या वर्षी सिलेक्ट झाला. ओके. त्याच्या सोबत अभ्यास करणारा त्याचा रूम पार्टनर त्याला ज्या काही रिझर्वेशन्स वगैरे आहेत आणि ह्या सगळ्यामुळे तो वयाच्या 38व्या वर्षी म्हणजे 18 वर्षानंतर सिलेक्ट झाला. Clear झाला. हा पॅनल वरती हा मुलगा होता कोण पहिल्यावाला पहिला मित्र हा. आणि इकडे हा मुलाखत देतो. म्हणजे खरं मुलांना ही जाणीव व्हायला पाहिजे की जेवढ्या लवकर आपण क्लिअर करू आपण कुठं पोहोचलेले असू. हा भाग ऍक्च्युली जो आहे, सर तुम्ही जर सांगितलं ना मुलांना ऑप्शन्स आहे म्हणून ते इझी घेत आहे. हम्म. आता जर हा ऑप्शन आपण काढला की राज्यसेवेनंतर कंबाईन आहे कंबाईन नंतर राज्यसेवा राज्यसेवा नाही झाली तर सरळ सेवा आहे नाही तर मग UPSC देऊ हम्म. राईट. आता हा एक ऑप्शन आहे म्हणून असं होतंय. जर ऑप्शन आपण काढला आणि एकच चान्स दिला आणि सांगितलं की आपके पास एक ही समय है हम्म. एक ही आहे तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण असाच ऑप्शनल एक नवीन सुरू होत होता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. आता त्या ऑप्शनल त्याच्यात मध्ये पण opportunity वेगवेगळे लपली ऑप्शन आहे. आहे. हा. हा ऑप्शनल optional मधली मध्ये पण ऑपॉर्च्युनिटी opportunity. थोडीशी त्यांना काहीतरी कळायला पाहिजे. ऑप्शनल म्हणजे असं झालंय सर हा. एक की अख्खा GS एका बाजूला हा. आणि ऑप्शनल एका बाजूला असं झालंय. आता हे विद्यार्थ्यांनी हा अभ्यास करताना जसं आता सर स्वागत सर आहे तर बऱ्याच वेळा डिस्कशन झालं GS वरती हा. GS चा अभ्यास कसा करायचा काय करायचा काय करायचा किंवा त्यांनी आतापर्यंत आपल्या राज्यात शिकवलं बाहेरच्या राज्यात पण शिकवलं. हम्म. मग विषय असा होतो की विद्यार्थ्यांचा पर्स्पेक्टिव्ह जो आतापर्यंत परीक्षेचा बघण्याचा होता किंवा आतापर्यंत जशी राज्यसेवा चालत आली तशीच ती अशी चालू राहील का तर याचं 100% उत्तर नाही असंच आहे. म्हणजे सर म्हणजे हे बघा नुसता फक्त पॅटर्नच बदलत नसतो. हा. त्या पॅटर्न मागची विचारधारा बदलते. प्रश्नाचं उत्तर देण्याची पद्धत बदलते. स्किल बदलते. स्किल तर बदलतं पूर्णपणे सगळंच बदलावं लागणार. तुम्हाला जसं 10वी 12वी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत उत्तर लिहायची होती आता ती उत्तर लिहायची. परत आणि तुम्ही जसं ऑप्शनलचं विचारलं की बाबा हे MPSC ने हा ऑप्शनल हा पॅटर्न जसं UPSCचाच आपण पॅटर्न कॉपी पॅटर्न केला. तर हा पॅटर्न आणल्यानंतर त्या पॅटर्न मध्ये आपल्याला लक्षात येतं की एका बाजूला GS आणि एका बाजूला ऑप्शनल एवढं वेटेज त्या एकाच विषयाला हा. म्हणजे एवढं महत्व त्या विषयाला आहे. म्हणजे मुलांनी- बरोबर आहे ना म्हणजे GS मध्ये सर किती विषय अभ्यासतो आपण हिस्ट्री जिओग्राफी 7 विषय इकॉनॉमिक्स सर पॉलिटी हा. म्हणजे ते कंबाईन केले हिस्ट्रीचे सगळे सेक्शन कंबाईन केले एक हिस्ट्री एक म्हणालो history. जिओग्राफीचे सगळे कंबाईन केले जिओग्राफी म्हणालो असे 7 विषय अभ्यासून आपल्याला GS मध्ये जेवढे मार्क आणि मिळणार हे आहेत, 7 तेवढे सर, एकट्या हा. ऑप्शनल मध्ये मिळणार आहेत. प्रिलिमच्या सोबत नवीन पण आले ना सर. हो जसं तुम्ही चौथा पेपर कोणता तुमचा इथिक्स इंटिग्रिटी हा, तो एक नवीन विषय अजून आला. सर ते बघा ना तुम्ही म्हणजे समजा त्याच मध्ये फायदा पण असा आहे की त्याच्या जसा GS आले किंवा GS एका बाजूला आणि ऑप्शनल एका बाजूला तसा त्याचा फायदा पण असा आहे की जर तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल घेतलाय हा. ऑप्शनल म्हणजे औपचारिक विषय किंवा जरा विद्यार्थ्यांना माहित वैकल्पिक पण नसेल विषय, हा, वैकल्पिक हा, विषय हा. किंवा औपचारिक नव्हे वैकल्पिक विषय किंवा की तो एक सेपरेटच विषय घ्यायचा आपला GS सोडून सगळा हा. की त्या विषयामध्ये असलेलं स्वतःचा इंटरेस्ट प्रावीण्य आवड सगळी तिथे दाखवायची आपल्याला. दाखवायचं. हो. म्हणजे तुम्ही विचार करा की कुठं होतो आपण विषय
म्हणजे जीएस ऑप्शनलचा संदर्भ फक्त मी तुम्हाला सांगतोय की ज्यावेळेस ऑप्शनलचा आपण विचार करतोय किंवा फक्त ऑप्शनल मध्ये मार्क्स किती मिळतील किंवा कशा पद्धतीने मिळतील, तर इथं होतो आपण की हिस्ट्री एखाद्याने ऑप्शनल निवडलाय तर त्याला डबल फायदा होतोय. त्याला जीएसचं हिस्ट्री त्या ऑप्शनल मध्ये 100% कव्हर होतं कव्हर होतंय. आणि प्लस त्या जीएसचा अभ्यास वेगळा करावा लागत नाही, वेळ, एनर्जी सगळं सगळं वाचते. अर्थात हे प्रत्येकाबद्दल सत्य अशातला भाग नाही. नाही पण सर प्रत्येक ऑप्शनल मध्ये असं काही ना काही आहे. वेगळं आहे, आता आहे. तुम्ही हा. मराठी लिटरेचर हो, घेता, हो. मुलांचे निबंध किती सुधारतील निबंध त्याच्याने? सुंदर होतो, मुलाखत सुधारेल, मुलाखत सुधारते. मराठी कंपल्सरी विषय पण आहे. मराठी कंपल्सरी विषय compulsory cover. विषय. तिथं होतो. प्रत्येक अजून option- पण आहे हा, हा. म्हणजे युपीएससीचं समजा कोणी पण गुगल जरी केलं ना तरी जर आपण मार्कशीट काढली तर साधारणतः 1000 मार्क 1200 मार्क ज्याला येतात ना 1000-1100 मार्क तो युपीएससी टॉपर आहे. बरोबर. हो. तर हा जो ऑप्शनल आहे ना त्याच्यामध्ये जवळपास 33% भूमिका बजावतोय. बरोबर. 1/3. त्यामुळं त्या ऑप्शनलची देखील जी सुरुवात आहे ती तेवढ्याच जोरानं व्हायला पाहिजे पण- तेवढ्या जोरानं जीएसटी होतीये. त्या 1200 मार्कांमध्ये साधारणपणे 150 ते 175 मार्क मुलाखतीचे असतात बरोबर आणि उरलेले जे मुख्यचे मार्क आहेत त्याच्यात 50% ऑप्शनल असतं हा. आणि 50% जीएस असतं. बरोबर टोटल मार्कांमध्ये 33% ऑप्शनल, 33% जीएस आणि रफली 25-30% मुलाखत असं आपण म्हणू. बरोबर आहे ना सर? नाही नाही म्हणजे थोडीशी माझं रचना? म्हणण्याचं उद्दिष्ट कसं होतं जे आपण महत्व देतोय आता विषयांना खरं तर सुरुवातीपासून जेव्हा अभ्यासाला आपण सुरुवात करतोय तसा प्रॉस्पेक्ट हा प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू असंच असला पाहिजे. उदाहरणार्थ आता जर समजा दिल्लीमध्ये फार्मर प्रोटेस्ट चाललेला आहे तर मला प्रिलिम्सचा पार्ट म्हणजे हा माहिती पाहिजे की ह्याच्या आधी सुद्धा 3 महत्वाचे कायदे आलेले होते त्यावरनं याची सुरुवात आहे. आता एमएसपी त्याची सुरुवात आहे. मग मला अगदी 1965चं ऍग्रिकल्चर प्राइसिंग कमिशन सीएससीपी त्याची रचना किती पिकांना एमएसपी आहे एमएसपी एफआरपी मध्ये काय फरक आहे हा झाला जीएसचा पार्ट बरोबर प्रिलिम्सला. बरोबर बरोबर. मेन्सला जेव्हा मी वळतोय तेव्हा आता इथं अॅग्रो इकॉनॉमी पण आहे जॉग्राफी पण आहे का फक्त पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आहेत तिथे हा, जास्त हा विचार करणं आता तिथे मेन्सला गरजेचं आहे. का ते एफआरपी आणि एमआरपी आणि का ते तिथे भांडतात आहेत आणि जेव्हा मी इंटरव्ह्यूला येतोय त्यावरती माझं मत काय हा. म्हणजे जो कोणता प्रश्न सोशल इश्यू आपण हातात आता घेतोय वाचायला आपण म्हणा किंवा करंट अफेअर्स मध्ये म्हणा त्याला आपण व्यवस्थित इतंभूत लाईन लावणं हे सुद्धा आपल्याला पूर्ण जीएस मध्ये बघणं गरजेचं आहे. तर ह्याला थोडंसं म्हणूया का कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग एक्झॅक्टली चांगली पाहिजे. आता एक्झॅक्टली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल तर मग मुलांना छानपैकी कसं एक्सप्लेन होतं करता सर येईल. काही जण बोलायला खूप चांगले हुशार असतात काही जण लिहायला चांगले हुशार असतात. याच्यात आपल्याला असं वाटत नाही इथं दोन्ही पाहिजे. हे बघा म्हणजे सर दोन्ही हा, पाहिजे ना हा. पण ना मेजरली तुम्ही लिहायला हुशार पाहिजेत. हा. तुम्ही बोलायला चुकलात तर ऍडजस्ट होऊ शकते इंटरव्ह्यूला हा. किंवा इंटरव्ह्यू म्हणजे काही तुमची परीक्षा नाहीये तर बोलायला चुकलात तर ऍडजस्ट होईल पण लिहायला चुकलात तर पोस्टच गेली. काय- आता direct माझ्या हिशोबात काय post माहिती लिहा. का सरांनी या विद्यार्थ्यांनी ना आता बॅक ऑफ द माइंड करायला पाहिजे. कसं होतं आधीच्या काळामध्ये ना फक्त एक क्वेश्चन पेपर यायचा आणि आन्सर शीट यायची. या लोकांनी लय भारी गेम केलेला आहे. काय क्वेश्चन कम आन्सर बुकलेट आहे अभी. मतलब म्हणजे अच्छा म्हणजे हा. तेवढेच जागेत लिहायचं. एवढीच हो, जागा. हो. म्हणजे हा विचार करा तुम्ही जर तुम्ही कुठे सोडत असाल ना तिथं प्रश्न हा. तर बॅक ऑफ द माइंड तुमचं होणार आहे गाळलेली जागा आहे बरं का. जो चेक करणार आहे त्याला वाटेल अरे याला हे जमलेलंच नाही याला हे मोरली प्रेशर सुद्धा येणार आहे. म्हणजे त्यामुळे आधी मुलं काय करायचे सर जे उत्तर सगळ्यात चांगलं जमते ते आधी लिहायचं. आधी लिहायचं. वरती आता तसं प्रश्न नाहीये. वर टाकायचं. जसं आपण 10वी-12वीला हा, करायचो ना, तसं करायचं. तसं पण आता यांनी खेळ केलेला आहे. आता यांनी क्वेश्चन आन्सर सोबतच ठेवले. मग आता होणार काय की पहिल्या दिवसापासून मला म्हणजे काही गोष्ट इथं आधी पोरं प्रेशर मध्ये आहे. आणि तुम्ही त्यात ते सांगा त्या पोरांना की सर तसं नाहीये. नाही, तसं नाही. अजून बघा, एक सरळ सर. मुलं प्रेशर मध्ये आहेत हे मान्य आहे पण निवड सुद्धा कसल्या पदाची ते समजून घ्या. आता त्यांनी डेप्युटी कलेक्टर हे नाव काढून टाकले. आता महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस नाव आहे. तो आधीच म्हणजे तो ते हायएस्ट लेवलला नेत आहेत त्याला. आधीच तो फुल Prelim पासून तडपलेला असतो. प्रेशर मध्ये ते सरांचं की नाही का सर कुठला प्रश्न निवडतोय तो आणि कुठला अजून एक सर पहिले असं व्हायचं की 6 मधून कोणते 4 लिहा. आता ऑप्शनच नाही, नाही. नाही, सगळं no 20 चे 20 option, no प्रश्न option. कंपल्सरी आहे. सगळे एक प्रश्न extra एखाद्या नाही. सेक्शन मध्ये आणि सर ते- पण एकदम नाही. आता हे थोडस काय म्हणतात त्याला तुम्ही म्हणाल कंपल्सरी वगैरे. तेव्हा एमसीक्यू होते तेव्हा कुठे ऑप्शन होते. नाही, पण होतेच. सर आणि MCQ चा एक फायदा होता सर. काही फायदा नव्हता. नाही, अरे सर हा. प्रश्न ते द्यायची उत्तर ते द्यायची. इथं पण फक्त प्रश्न समजा द्यायचा. सर मला एमसीक्यू मध्ये उत्तर माहिती नसेल ओके हा. पूर्ण प्रश्नच गेला ना तो माझ्या हातातून. लेखी परीक्षेमध्ये मात्र कसं आहे सर
अगदी फॅक्च्युअली एक्झॅक्ट उत्तर नसेल माहिती तरी मी काही ना काहीतरी लिहून येऊ शकणार आहे ना. अरे पण ओके, हा मला जर सगळ्यांना आहे ना. हा सगळ्यांना आहे. मग मला हे म्हणायचंय की सर मुलांचा अभ्यास स्लाइटली सोपा झाला हे मला म्हणायचंय ऍज कम्पेअर टू एमसी. ऍज कम्पेअर टू एमसीक्यू पॅटर्न. तर मग आपल्या पीडब्ल्यू मध्ये 2025 ची जी आपण सक्षम बॅच घेतोय त्याच्यामध्ये जे रायटिंग स्किल आतापासून कसं करायचं मग त्याचं काय प्लॅनिंग असणार आपलं? तर पहिली गोष्ट तर आपली चर्चा झाली होती की आपण मुलांना उत्तर रोज प्रत्येक लेक्चर मध्ये या लेक्चरच्या कंटेंट वरती कसा मेन्सचा प्रश्न येणार कसा प्रिलिम्सचा प्रश्न येणार हे सांगणार आहेत. मुलं ते उत्तर लिहितील. ते उत्तर लिहिल्यानंतर आपल्या ऍप वरती त्यांना उत्तर सबमिट करण्याची एक लिंक असणार. त्याच्यावरती ते सबमिट करणार आणि मग सर, आपण याच्यामध्ये ना आणखी एक आहे की मुलांनी मला असं वाटतं मुलांनी हा म्हणजे मानसिक बदल जो आहे तो आता करून घ्यायला सुरुवात केली Exactly. पाहिजे. केली पाहिजे. हा. काय माहिती का की आतापर्यंतचा म्हणजे महाराष्ट्राचा संपूर्ण किंवा देशभराचा ट्रेंड असतो बघा रॅपिड फायर. एका हा. तासामध्ये पॉलिटी 2 तासामध्ये पॉलिटी किंवा 4 तासामध्ये का होईना पॉलिटी. तर आता तो जो पॅटर्न आहे तसं तुम्ही म्हटले की तुला जर उत्तर लिहायचंय तुला जर ते त्या विषयावरती आपलं मत मांडायचंय तर यू हॅव टू गिव्ह टाइम. तुम्हाला वेळ देणं आता खूप गरजेचं होणार बरोबर आहे. आहे. जो आता मोबाईलचे रील्स आहे सर 15 सेकंद 10 सेकंद मे बी 5 सेकंद काही रील्स तर 2 सेकंदाच्या पण आहेत. त्याच्यामुळे अटेन्शन स्पॅम प्रचंड कमी झालेला आहे. म्हणजे आपण त्या पोरांना त्या म्हणजे 20 मिनिटं 30 मिनिटाच्या वर त्यांना बसवून ठेवणं आपल्या सोबत हेच चॅलेंजिंग झालंय सर. म्हणजे ही वास्तविकता आहे म्हणजे की ना चॅलेंजिंग काम आहे हे सगळं. 2 तास तर आपण खूप म्हणतो म्हणजे 2 तास झाल्यानंतर तर तुम्हाला किस्सा सांगतो. काउन्सिलिंग साठी पॅरेंट आणि विद्यार्थिनी असे दोघ जण आले होते माझ्या. युपीएससीचा अभ्यास करणारी विद्यार्थिनी म्हणजे आता काय एमपीएससी साठी मराठीच होतं. त्यांची काउन्सिलिंग करताना त्या विद्यार्थिनीचा एक पॅटर्न माझ्या लक्षात आला. तो तिच्या आई वडिलांना पण दाखवला नंतर तिला पण दाखवला मी. पॅटर्न काय होता की ती प्रश्न विचारायची मी तिला उत्तर एक्सप्लेन करतोय माझ्या उत्तराचे 1-2 वाक्य झाले न झाले तोपर्यंत लगेच ती पुढचा प्रश्न नवीन विचारायची. प्रश्न. मुख्य उत्तराला हात पण लावलेला नसायचा तोपर्यंत तिचा पुढचा प्रश्न आहे. तर हे आणि मी म्हणलं attention की span चा. बरोबर एक्झॅक्टली Impatient, तुम्ही म्हणलं. impatient. आणि ह्याचा सगळ्यात मेन गोष्ट आहे ते म्हणजे रील्स बघणं थांबवावं लागेल मुलांनी. म्हणजे याचा अर्थ अगदीच शून्य करा असं नाही म्हणत मी. तुमच्या कामाच्या रील्स आहेत बघा ना तुम्ही. ओके पण तुम्ही म्हणजे काय म्हणतात अनलिमिटेड इन्फानाइट स्क्रोलिंग जे करताय ते थांबवावंच लागणार आहे. त्याच्यामुळे मुलांचं अटेन्शन स्पॅन कमी होतं हे तुमचं म्हणणं करेक्ट आहे. अटेन्शन स्पॅम सर इतका धोकादायक पातळीवर कमी झालेला आहे ना तो की आता हे विद्यार्थ्यांसमोर नाही सर शिक्षकांसमोर चॅलेंज झालेले की 20 मिनिटाच्या वर 30 मिनिटाच्या वर बिअर करण्याची कॅपॅसिटी त्यांची आपल्याला वाढवण्यासाठी त्याच्यात छोटे छोटे मार्ग तसे वापरू शकतो. आता जरी आपण एंटरटेनर नसलो तरी आपल्याला ते ऍटलिस्ट 10-20 मिनिटानंतर त्यांच्या कलाने घेत कारण विद्यार्थ्यांचं वय सुरुवातीचा अभ्यास करण्याचं थोडंसं कमी असते आणि एकदमच त्यांच्यावरती जर हायर लेवलच्या Pressure. विचारांचं बर्डन आपण टाकलं अगदीच नक्षलवाद सुरू केला आणि माओइझम सुरू केला किंवा भारतातला नक्षलवाद आणि चायनातला माओइझम किंवा कम्युनिझम असं वेगळं तर ते एकदम बर्डन आल्यासारखं होते. ते रिअल लाईफ मध्ये त्यांना घेऊन जावं लागेल थोडंसं. तरी ह्याच्यामध्ये सर इंटलेक्च्युअल आन्सर रायटिंग आणि लिंग्विस्टिक आन्सर रायटिंग हे मुलांना अजून माहितीच नाही. बरोबर. मुलांना असं वाटतं की उत्तर लिहिताना भाषिक सौंदर्य मी छान छान शब्द वापरले की मला मार्क मिळतील. मी एखादं कोट टाकून दिलं की मला मार्क मिळेल. विद्यार्थ्यांना हे माहितीच नाही की इथं कोटने इम्प्रेस होणारे लोकच नाहीयेत. ते तुमच्या नॉलेजलाच तपासलं जाणार आहे. देशातली कुठलीच पोस्ट तुमच्या दिसण्यावर अवलंबून नाहीये. जर मिस वर्ल्ड मिस इंडिया आणि हे सोडलं तर बरोबर तिथं सुद्धा अक्कल लागते. मग जर कुठली पोस्टच तुमच्या दिसण्यावर अवलंबून नाहीये तर तुमचं उत्तर सुद्धा तुमच्या दिसण्यावरती त्या उत्तराच्या दिसण्यावर अवलंबून नाहीच नसतं. नाहीच तिथे बौद्धिकच आहे हा, सगळं. ते आता हे मुलांना मी इथिक्सचे लेक्चर्स घेतोय. इथिक्सच्या लेक्चर्स मध्ये मुलांना सांगताना मला सगळ्यात पहिल्यांदा तर इंट्रोड्यूस करून द्यावं लागतं की हा कसा नवीन विषय आहे आणि ह्या विषयाला स्कोरिंग विषय म्हणून बघायचंय विद्यार्थ्यांनी. होतं काय त्या विषयामध्ये आम्ही चर्चा करतो मध्येच अरिस्टॉटलची मध्येच टॉलेमीची मध्येच सॉक्रेटिसची. ओके ह्याच्यासोबत नंतर मग इथिक्स काय व्हॅल्यूज काय ह्याची चर्चा करतो. मुलांना एकदम असं हेवी बर्डन येतो काय प्रकार आहे. ओके आणि इथिक्स आणि हे मॉरल्स आणि हे एवढं हेवी असतं का. मुलांना मला समजून सांगायला लागतं की बिलकुल नाही. तुम्ही फक्त या गोष्टीला समजून घ्या. ह्यांच्यातलं कोणाचंच नाव आलं नाही तरी चालतं. तुमच्या स्वतःमध्ये त्या इथिक्स पर्क्युलेट झालेल्या असल्या त्या उत्तरामध्ये ऑटोमॅटिक Automatic पर्क्युलेट येतात. होतात. बरोबर आहे ना सर. तो तुमचं लेक्चर झालं किंवा त्याच्या आधी तो मोये मोये बघणार आहे.
हा. आणि तुम्ही म्हणणार त्याला की म्हणजे सामाजिक स्तरीकरणाच्या भारतात 4 पायऱ्या होत्या आणि तिकडे 2 पायऱ्या होत्या आणि कार्ल मार्क्सने 2 सांगितल्या आणि भारतीय पायऱ्या 4 होत्या आणि मग तो भाऊ राहून दे. मोबाईल बरा आहे. त्याचा मोहे त्याचा मोहे होईल तिथे. म्हणजे एवढं मग ह्याच्यातून त्यांना त्या सगळ्या परिस्थितीतून आपल्या त्यांच्या कलांनी बाहेर काढून आपल्याला त्या मार्गाने जावं लागेल. इव्हन सर ना आपण ना म्हणजे माझं तर म्हणणं बॅचेस सुद्धा ज्यावेळेस आपण इथून डिझाईन काय त्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला ते करावं लागणार. विद्यार्थ्यांच्या कलाने घेत 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 आपल्याला तशा डिझाईनने पुढे जावं लागणार. पहिलं सर आपलं स्टेप ही असणार आहे, विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर अमुक अमुक अवघड विषयात इंटरेस्ट कसा निर्माण होईल. बरोबर. मग त्यानंतर तो स्कोरिंग कसा करायचा, त्याच्यातली रायटिंग स्किलची प्रॅक्टिस कशी करायची बेस ऑन पर्टिक्युलर एखाद्या विषयाचे शब्द असतात. ते टर्म्स तुमच्या उत्तरात आलेच पाहिजे. हो. तर नाही आले तर मग जर्गॉन्स ते म्हणतात नॉर्मल. सर. हा त्यांना जर्गॉन्स असं म्हणतात. मग ते नसेल तर मग तुमच्या उत्तराला वाव नाही. तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मार्क भेटणार नाही. तर पहिले आपल्याला डिसाईड करावे लागेल की पर्टिक्युलर विषय घेण्याच्या पहिले जेव्हा आपण पीपीटी बनवतो तेव्हा आपल्याला पर्टिक्युलर हे शब्द त्याच्यात इन्क्लूड केलेच गेले पाहिजे. म्हणजे जी पीपीटीची नंतर ती प्रिंट घेणार आहे, जसं आपल्या प्रत्येक सेशनची पीडीएफ विद्यार्थी प्रिंट करू शकतात. घेतातच डाउनलोड ते करतात. डीपीपी स्वरूपात असो, पीडीएफ स्वरूपात असो किंवा क्लास नोट स्वरूपात असो. आता प्रत्येकात आपले ते टर्म्स गेलेच पाहिजे पर्टिक्युलर त्या विषयाचे. आता हे झालं सर रायटिंगचं. कधी कधी सेम जसं तुम्ही आता सांगितलं की फार्मर प्रोटेस्ट चालू आहे. आता फार्मर प्रोटेस्ट प्रिलिमला पण वेगळ्या रीतीने अभ्यास करायचा, लिखाणाला पण मेन्सला वेगळा आणि त्याच्यावर इंटरव्ह्यू पण विचारणार. आता आपण जेव्हा शिकवताना असं एक करू शकतो ना की सेम फार्मर प्रोटेस्टवर त्यांना एमसीक्यू प्रश्न पण विचारायचे, उत्तर लिहायला पण लावायची आणि ऑन दी स्पॉट लाईव्ह सेशन मध्ये त्यांना विचारायचं की आपको क्या लगता है. सक्षम मध्ये हेच करणार आहोत. हा ते आपली जी बॅच आता येते सक्षम, त्याच्यामध्ये आपण हेच करणार आहोत. आपण आधी सर्वात पहिल्यांदा काय केलं, माइंड मॅप्स तयार केले. बरोबर. म्हणजे बाबा रे तू विचार करतोय ना, हा. चल मग एक काम कर, मध्ये शेतकरीला ठेव. हा. शेतकऱ्याचा बेसिक प्रॉब्लेम काय बाबा रे, पाणी, त्याच्या पिकाला मिळणारा भाव, हे झालं. मग आता बघ ह्याचाच इम्पॅक्ट कसा तिकडे दिसतोय तुला. आपण आधी माइंड मॅप्स तयार केले. जसं तुम्ही पण राम मंदिराचं प्रकरण होतं, तुम्ही जे पहिलं लेक्चर घेतलं सर, ते मी बघितलं होतं बरं का, की कसं नागरा स्टाईल, कसं द्रविडा स्टाईल, मंदिर स्थापत्य कला कशी आहे. मग आपण जे आता अयोध्येत मंदिर बांधलेलं आहे, आपण आधी माइंड मॅप्स तयार केले. आता आपण सक्षम मध्ये तेच करतो. आपण त्यांना कसं घेऊन चाललोय, हे बघ प्रिलिम्स, ही बघ मेन्स, मग हे आहे ना महाभारतामधला, हा बघ जयद्रथ आणि हा बघ हा सूर्य आणि हा जयद्रथ. हा सूर्य आणि ते मला आता आठवलं नाही बरं का. तर आपण अगदी हे आठवायला पाहिजे बरं का परीक्षेत. तिथं लिहायचंय कारण तिथं ऑप्शन नाही आता. माझं हिस्ट्री नाहीये. अच्छा सर एक मिनिट मला एक सांगा, हे जे आपण असं बोलतोय कधी कधी हा जार्गन्स आपल्याला भेटतात, हा जयद्रथ हा सूर्य, असं रायटिंग मध्ये लिहू शकतो का मेन्स? नाही, हो का नाही? अरे कसलं इम्प्रेशन पडेल सर. अच्छा मी तर विद्यार्थ्यांना अजून तेच सांगतोय की ज्याचा फॅक्च्युअल्स वरती हात आहे ना, म्हणजे एमपीएससी ची मुलं चांगली आन्सर कशी लिहू शकतात, कारण त्यांचा ना फॅक्च्युअल्स वरती जबरदस्त हात. ऍक्च्युअल असणं हे इंटेलेक्च्युअल रायटिंगचं खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. जरी आपलं मराठी रायटिंग असलं तरी मध्ये मध्ये इंग्लिश थोडे स्लोगन्स किंवा See, आपण प्रॉपर मराठी बोलतो तरी कुठं प्रॉपरच म्हटलो ना आता, तो पण इंग्लिश शब्द झाला. पूर्ण तरी मराठी कोण बोलते ना. आणि बरोबर. ठीक आहे, जे कालौघात आलेले जे काही सगळे शब्द आहेत ते रूढ झालेले हा. आहेत, ते वापरले तरी काय अडचण नाही. आणि सर ह्याच्यामध्ये कसं आहे, युपीएससीच्या बाबतीत तर मी सांगू शकतो ऑब्व्हियसली एमपीएससी पण तेच असेल. पीएचडी ला विद्या वाचस्पती कोण म्हणणार आहे? हा. म्हणजे ट्रान्सलेशन तर नाही करायचे आपल्याला. आणि मराठी माध्यमातून जे विद्यार्थी लिहिणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी शब्द वापरले तर सर्रास चालतात, काही विथ problem स्पेलिंग चालतात, अच्छा विथ स्पेलिंग. पण इंग्लिश मुलांनी मध्येच मराठी लिहिलेलं नाही चालणार आहे. हा, Obvious. एखादं संस्कृत श्लोक असेल तेवढं चालेल, देवनागरीत लिहून नाही चालणार, अच्छा, ते ते पण पण इंग्लिश लॅटिन मध्ये. मध्येच लिहावं लागेल स्क्रिप्ट त्यांना. पाहिजे. हा, म्हणजे ओम भूर्भुवस्वला OMPHUR असंच लिहावं लागेल जसं- इंग्लिशवाल्या मुलांना. इंग्लिश वाला. मराठीवाल्या मुलांना मात्र लॅटिन शब्दांमध्ये लिहिलेलं चालतं चालतं. युपीएससी मध्ये, हे मला माहिती आहे. एमपीएससीत पण चालेल, कारण सर एमपीएससीचा हा आत्ता पॅटर्न एमसीक्यू वाला आहे. त्याच्या आधी आपण 2012 सब्जेक्टिव्ह वाल्यांना व्हायचं. शिकवत होतोच ना. ओके, सब्जेक्टिव्ह वाल्यांना शिकवत होतो तेव्हाही हेच सांगत होतो आपण मुलांना. जसं आता आपण सक्षम इंट्रोड्यूस केले, आपण पॅटर्न सुद्धा तोच ठेवायचा आहे आपल्या ह्याच्यामध्ये, की बाबा रे बघ, तुला म्हणजे फुलांची माळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती छान दिसणारच नाही. नाहीच. तर मग आता प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू आपण त्याला क्लब करतोय, एकत्र करतोय आणि तुझी 25 ची तयारी
आमच्या बरोबर बाबारे कशी व्यवस्थित होऊ शकेल हे आपल्याला या माध्यमातून सक्षम मध्ये द्यावं लागणार आहे आणि ज्याला आपण व्यवस्थित पोरांच्या प्लॅन मनामध्ये केलेलं आहे. असंख्य पोरींच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असणार असंख्य, तरी बॅचेस असंख्य. आले ना हम्म. तरी म्हणजे अगदी सर हे तुम्ही सांगताय सगळं कळतंय आम्हाला ऐकायला पण बरं वाटतंय मस्त वाटतंय पण तरी पण असंख्य प्रश्न असणार आहे सर इथून पुढं की सर एवढा मोठा सिलेबस आहे अगदी सुरुवातच कुठून करू अहो सर निबंधाची परवा लेक्चर होतं. परवा लेक्चर मध्ये मुलं मला म्हणले सर सिलेबस आता एवढा वाढलाय. मी त्यांना डायरेक्ट दोन्ही सिलेबस बाजूला ठेवून हा. दाखवले. तर म्हणलं सिलेबस पुढचे. आधीचा जास्त होता का आत्ताचा आता जास्त जास्त बघा आहे. म्हणलं. हा. कसं झालं सर तो परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये काही लोकांना सोपं गेलं ती गोष्ट की पूर्वीचा जो फॅक्च्युअल डेटा होता सिलेबसचा आणि आताचा जो डिस्क्रिप्टिव्ह डेटा आहे सिलेबसचा तर हे सोपं आहे ना सांगणं की हे अवघड आहे ते सोपं आहे किंवा ते अवघड आहे हे सोपं आहे ते आता कसं आहे सर झेनोफोबिया टाईपचा म्हणजे प्रकार आहे. नवीन येतं त्याची भीती. सर मी ह्याच्यात पॉझिटिव्ह माइंड मुद्दा मांडू का? हम्म. आधीच्या काळामध्ये बघा ना ते आपण पत्र लिहायचो मित्रांशी बोलायचो आपले मित्र होते लहानपणी आपण खेळायला जायचो 5 ते 7 हा. आपण त्यांच्याशी बोलायचो आता इंटरॅक्शनचा पॉइंट हा मोबाईल झालेला आहे ते विद्यार्थ्यांना जसं मगाशी सर म्हणाले की विद्यार्थी फक्त त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे लोकांशी बोलणं कमी झालेलं आहे उलट आता या नवीन पॅटर्न मुळे असं होणार आहे का जे मनात येतोय ते मी लिहितोय इनफॅक्ट माझं जे प्रेशर क्रिएट होणार होतं ते सुद्धा आता मला कुठेतरी काढायला जागा मिळणार आहे कारण मला लिहून. जो मुद्दा हा. कळतोय तो मी आता कोणाला तरी निदान सांगू तरी तर एक शकतो गोष्ट आहे पण म्हणजे बघा की ना तुम्ही किती मोठे तज्ञ असू द्या किती विषयातलं तुम्ही अगदी त्या विषयात पीएचडी केलेली असू द्या किंवा तज्ञच असू द्या अगदी तज्ञच तुम्हाला एका लिमिटच्या बाहेर एक्स्ट्रीम किंवा आत्यंतिक वाद मांडताच येणार नाहीये ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पोरांनी पहिली तर. न्यूट्रल जावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल नक्सलिझमला कुठं ना कुठं रोमॅन्टिसिझमची धारा आहे भारतात बरोबर बऱ्याच बरोबर. ठिकाणी ते रोमॅन्टिसाइज केलेलं आहे अजून सुद्धा बरोबर. किंवा त्याला मार्क्सिझमशी जोडून रोमॅन्टिसाइज केलेलं आहे आणि त्याच्यामधली फरक तो स्पष्ट करणं फार अवघड आहे मग तो अगदी नक्षलवादी असो किंवा काही विद्यार्थ्यांना ते वाचायला सुंदर वाटतं कधी कधी ती आयडिओलॉजी सुंदर वाटते किंवा कधी कधी ती आयडिओलॉजी दुसऱ्याला पटवून देण्या इतपत विद्यार्थी हुशार असू शकतो पण याचा अर्थ हा नाहीये की तू हुशार आहे म्हणजे तेच पेपर मध्ये लिहायचंय बरोबर. बरोबर. आणि सर म्हणजे इथं लिमिट पण आहे ना दोनच ऑप्शन आपल्याला एक तर 150 शब्द नाही तर 250. नाही सर पण 150 शब्दातच त्यांनी ती आयडिओलॉजी जर परफेक्ट मांडली सर पण आता गोष्ट ह्याच्यामध्ये एक सांगतो मी. तुमचं म्हणणं करेक्ट आहे हा. की काही विद्यार्थी असे असू शकतात की जे हे खूप परफेक्ट मांडू शकतात. हा. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला सगळ्यात मुख्य गोष्ट शिकवायला लागेल जे तुमच्या लेक्चरमध्ये एकदा आपली चर्चा पण झाली होती प्रश्न तोडणे. बरोबर प्रश्न Terms, तोडायला terms. जर तोडायला जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर सर विद्यार्थी वाहवत जाणारच नाही. कारण प्रश्न तोडला तर प्रश्नामध्ये किती मार्काला काय लिहायचं आहे हेच स्पष्ट होतं सर. प्रश्न इतके प्रिसाईज असतात. चर्चा करा, टीका करा, एक्सप्लेन, इलॅबोरेट, डिस्कस. उहापोह. खूप खूप प्रिसाईज असतात हे अरे प्रश्न. ह्यात समजा फॉर एक्झाम्पल लोकशाही 2023 मध्ये अगदीच असा प्रश्न येणार नाही पण फॉर एक्झाम्पल की लोकशाही खरंच रिलेव्हंट आहे का आता या काळामध्ये वगैरे एखादा विद्यार्थी हुकुमशाही विचारसरणीचा परफेक्शनिस्ट असू शकतो हा. की बरोबर. ज्याला अगदी परफेक्ट सांगता येते की हुकुमशाही कशी चांगली तरी सुद्धा त्याला ते लिहिता येणार नाही बरोबर. नाही, ही गोष्ट महत्वाची आहे म्हणजे तुम्ही कुठल्या विषयात परफेक्ट आहे तुम्हाला ज्ञान किती आहे हे महत्वाचंच नाहीये विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजून सांगायला पाहिजे की परीक्षा देत आहे. परीक्षेला जेव्हा तपासायला जाणार तिथे मॉडेल आन्सर Answer असणार आहे मॉडेल कोड ऑफ रायटिंग हा प्रकारच खूप कमी जणांना माहिती आहे. बरोबर मॉडेल कोड ऑफ रायटिंग असणार आहे. तुमच्या उत्तरांच्या आपल्या batch अपेक्षा मध्ये काय आपण आहेत? मॉडेल आन्सर्स देणार आहे Exactly. प्रत्येक प्रश्न करता सॅम्पल हो, म्हणून हो, म्हणजे हो. विद्यार्थ्यांना कळणार हो 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 तर तिथून त्यांना कळून जाईल हो. की एक्झॅक्टली काय अपेक्षित आहे या प्रश्नाकडून. सर कसं असतंय की हे सगळं बरोबर आहे हम्म. की आपण त्यांना मॉडेल आन्सर्स देणार किंवा आपण किंवा जो काही मेंटॉर आहे एज्युकेटर आहे त्या विषयाचा तो त्या विषयाचे काही की पॉइंट्स आलेच पाहिजेत असे देऊ शकतो पण ना ज्यावेळेस विद्यार्थी अभ्यास करून एखादं उत्तर लिहायला येतो ना त्यावेळेस तो आर्ग्युमेंटच्या लेवलला असतो बरोबर. आपल्यासमोर. त्याला न्यूट्रलाइज करणे आणि न्यूट्रलाइज करायला शिकणे शिकणे हे आपल्याला हे शिकवणं जास्त आवश्यक महत्वाचं आहे कारण तो म्हणू शकतो की सर तुम्ही असं म्हणताय की लोकशाहीचे 4 फायदे आहेत पण मी सांगतो हुकुमशाहीचे 4 फायदे आहेत त्याला हे समजून सांगावं लागणार आहे आपल्याला की बरोबर बाबा बरोबर. तू जे फायदे बघतोय तो बघण्याचा दृष्टिकोन चुकतोय तो अँगल चुकतोय किंवा आपलं हे उत्तर लिहिताना तू किती हुशार आहेस किंवा तू त्या विषयामध्ये किती हुशार आहेस हे बघायचं नाही
तर तू दिलेलं उत्तर लोकांसाठी किती गरजेचं असणार आहे. त्या प्रश्नाला किती रिलेव्हंट पद्धतीने तू ते मांडलंय एक्सप्लेन एक्झॅक्टली तोच हे विषय तिथे आहे तो. त्याला ते समजून सांगावं आणि लागेल. त्यासाठी ते मॉडेल आन्सर्स तयार करणे, या सगळ्या गोष्टी, हे सगळे तर ते ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलाखती जेव्हा मुलाखतीच्या बॅचेस जेव्हा होतात तेव्हा आपण हे सगळं सांगतो मगाशी, एक्सप्लेन करू शकतो. की तुला कसं न्यूट्रल राहायचं आहे. शब्दावली असते, न्यूट्रल शब्दावली त्याला आम्ही म्हणतो. तर डिप्लोमॅटिक राहावं सेपरेट लागणार आहे. लेक्चर हा. घेतो आम्ही त्याचं, की तू मुलाखत देत असताना न्यूट्रल शब्दावली कशी होते. 17 सेशन्स होतात पूर्ण मुलाखतीचे आणि त्याच्यामध्ये कंटेंट काय असणार आहे, बोलणार काय आहेस, कुठल्या विषयावरती चर्चा जास्त नाही करायची, किती सब क्वेश्चन नंतर थांबायचं, किती सब क्वेश्चन नंतर माहित असेल तरी म्हणायचं की सर येत हे नाही. अजून ह्याच्यामध्ये नाही येत नाही असं नाही, अजून ह्याच्यामध्ये अभ्यास करून उत्तर देईल. तो हे जर मुलांना आपण जे शिकवतो हे तेच बघा, आता मेन्सच्या बाबतीत पण विद्यार्थ्यांना शिकवावं लागेल. सोप्या भाषेत सांगायचं. समजा वुमन क्राईम आहे, क्राईम अगेन्स्ट वुमन इन इंडिया. आत्ताची सध्याच्या गव्हर्नमेंटची झिरो टॉलरन्स पॉलिसी. सरकार म्हणते की आम्ही टॉलरेटच करणार नाही. इथं तुम्ही एक्स्ट्रीमिस्ट व्हा. हम्म. जे बरोबर. क्राईम अगेन्स्ट वुमन आहेत. हम्म. तुम्ही टोकाची भूमिका मांडून सांगू शकता की 100% बंदच झालं पाहिजे आणि हे 100% चुकीचंच आहे. म्हणजे झिरो टॉलरन्स, कारण गव्हर्नमेंटची अथॉराइज पॉलिसी आहे की झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम अगेन्स्ट वुमन. हम्म. मग तिथं आपल्याला ते एक्स्ट्रीम उत्तर देता येऊ शकते, त्याच्याबद्दल डाऊट नाहीये. पण जिथं कुठेतरी डिप्लोमॅट होतोय किंवा जे आपण म्हणतो आरीवर चालण्याची जी कसरत आहे की बाबा आपण इकडे पडू का तिकडे पडू, तिथं तुम्हाला दोन्हीही समाजाला उदाहरणार्थ दोन्ही एक प्रश्न त्या- जसं वेदर नॅशनलायझेशन इज गुड और बॅड. हा. आता इथे सगळी गफलतच आहे. किंवा आपण जे सोशलिस्ट इकॉनॉमीकडे होतो आणि आता जे आपण कॅपिटलिझम कडे मूव्ह करतोय ते दिसतंय. कॉन्स्टिट्यूशन मध्ये जो आपला वर्ड आहे, आपण भारत हा समाजवादी अर्थव्यवस्था, आपण जे 42व्या घटना दुरुस्ती सांगितलेलं ऍड आहे. केले, ते किती डिप्लोमॅटिक राहावं लागणार आहे आपल्याला. पेड बॅचेस मधला फायदा सांगतोय फक्त, की तिथे जे येणारे मुलं आहेत फीस भरून आलेले असतात, गांभीर्याने आलेले असतात, हा. त्यांना माहिती असतं की आपण पैसे भरून आलोय आणि त्याच्यामुळे ते काहीही बावळटासारखं विचारत नाही. खरं जेन्युइन डाऊट असेल तरच विचारतात. तर हे मला observe झालेली गोष्ट आहे, 1 ते 2% लोक आहेत सर. म्हणजे जे त्रास देणारे चुकीचा जे मुलं आहेत प्रश्न, ना, हा, चुकीच्या पद्धतीने बोलणे, चुकीचे शब्द वापरणे, 2% मुले हे खूपच दुर्मिळ आहेत. आता ते असतात, त्यांना ताबडतोब आपल्या बॅचेस मध्ये PW ची खासियत झाली आहे ही, की आपल्या बॅचेस मध्येच असे सिनियर विद्यार्थी झाले, ज्येष्ठ विद्यार्थी झालेत की ते ताबडतोब काळजी घेतात आणि त्याला जागच्या जागेवर गप्प करतात. हे झाले, मी बघितलंय आणि हे जेन्युइनली सांगतोय मी. असे ह्या बाबतीत मला फायदा होतो डिपार्टमेंटचे. जरा मॅच्युअर्ड स्टुडंट आहेत सगळे. एकही इरेलिव्हंट क्वेश्चन आला तर बाकीचेच सांगतात की गप की बाबा. काय इथं किती म्हणजे, कारण वेळेचं महत्व असलंच पाहिजे ना सर. आपण जोक करायचे. वेळेचं महत्व म्हणूनच सांगतो सर. खरं आपल्या PWच्या ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस मध्ये आपण विद्यार्थ्यांचा नोट्स काढण्याचा वेळ वाचावा म्हणून आपण त्यांना DPP देतो. म्हणून आपण त्यांना टीचर notes. वर्गामध्ये जे शिकवतात शिकवतात. त्याच्या नोट्स देतो. त्या PDF वापरायच्या कशा हे खूपच कमी मुलांना माहिती. डाउनलोड करायला सगळे करतात बरं का. ओके, पण ती PDF नंतर वापरायची कशी. ओके, लेक्चर रिवाइज करताना स्पीड वाढवून रिवाइज करता येते हे खूप कमी जणांना माहिती. ओके, म्हणजे हा लेक्चर तुम्ही जेव्हा बघताय रॅपिडली, ओके, तेव्हा जर तुम्ही त्या ह्याची प्रिंटआउट डोळ्यासमोर ठेवली, क्लास नोट्सची म्हणा किंवा DPP ची म्हणा, ओके, तर ह्याच्याने ताबडतोब एकदम रॅपिड स्पीडने तुमची रिव्हिजन होऊ शकते. रिव्हिजन 1-1.5 तासाचं लेक्चर तुमचं 15 मिनिटात रिवाइज होतं. हे एवढ्या वेगाने रिव्हिजन जर होणार असेल तर मुलांना किती फायदा आहे की नाही. आता थोड्या वेळापूर्वी सर सांगत होते की ते माइंड मॅप तयार करायचे. माइंड मॅप तयार करत असताना त्यांनी शेतकरीचं उदाहरण घेतलं होतं सरांच्या एका लेक्चरमध्ये बरं का, बघा. ओके, तो त्याच्यामध्ये त्यांनी शेतकरीचं उदाहरण घेतलं होतं आणि शेतकऱ्याचं उदाहरण घेऊन त्यांनी असे वरती सगळे मुद्दे मांडले. इश्यूज काय आहेत, सोल्युशन्स काय आहेत. ओके, आता तुम्ही विचार करा, शिकवत असताना तर आपण तो एक एक बिल्ड करत जातो ना. बरोबर. पण जेव्हा PDF डाउनलोड होते तेव्हा अख्खा माइंड मॅप डोळ्यासमोर एक सोबत आहे. ओके, आणि आता जेव्हा तुम्ही रॅपिड स्पीडनी सर काय बोलतायत ते ऐकतायत. ओके, तुम्हाला माहितीये सर पुढे काय बोलणार आहेत, सर पुढे काय बोलणार आहेत. तुमचं मेंदू ऍक्च्युली त्या वेगाने प्रोसेस करायला लागतं. आता आपण DPP म्हणजे डेली प्रॅक्टिस पेपर, पेपर्स निम्म्या मुलांना हा लॉंग फॉर्म पण माहिती. माहित नाही. ओके, बरं, डेली प्रॅक्टिस पेपर आधी फक्त MCQ चे यायचे. आता 2025च्या मुलांसाठी आपण काय काय करणार आहोत, MCQ देणार आहोत. ओके, MCQ च्या सोबतच त्यांना डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स पण देणार आहोत. जे रोजच्या रोज प्रश्न लिहिण्याने जो त्यांचा ऍक्च्युअली कॅपॅसिटी बिल्ड होईल, ते त्यांचे ऍक्च्युअली कौशल्य बिल्ड होईल, ते मुलांना लक्षात यायला पाहिजे ना.
हे किती जोरदार होणार आहे. मुलं काय करतात, हे डेली प्रॅक्टिस पेपर जमा करतात. हम्म. रविवारी बसतो लिहायला. ओके, रविवारी बसतो सोडवायला. त्याच्यासाठी नाहीये ते. रोजच्या रोज करायला पाहिजे. ऍक्च्युली ते म्हणतात ना, हर दिन 2 गोली टॅबलेट लेना है आपण. बराबर. एकच वेळेस रविवारीच खाल्लं तर नाही होणार ते. आता सर तुम्हाला माहितीये का, आपण जेव्हा हे लिहिणार आहोत, काय म्हणतात त्याला, मेन्सचे प्रश्न सोडवणार ऍक्च्युअल मेन्स मध्ये, सकाळी GS1 आणि दुपारी GS2. 2 आहे, एका बरोबर. दिवशी 2 आहे. GS1 मध्ये 20 प्रश्न आणि GS2 मध्ये 20 प्रश्न. ओके, सकाळी ऑप्शनलचा पहिला पेपर, दुपारी ऑप्शनलचा दुसरा पेपर. सकाळचे पूर्ण ऑप्शनलचा पेपर म्हणजे 70 पेजेस, संध्याकाळी परत 70 पेजेस, 140 पेजेस पर डे लिहायचे. मला असा विद्यार्थी माहिती आहे सर, की ज्यांनी मेन्स देऊन आली आहेत, चांगले मार्क आहेत, चेंडू भरण्याची मेन्स MCQ वाली, आणि त्याला ज्ञ लिहिता येत नाही, ज्ञ. ओके, लिहिण्याचा सराव सुटलाय मुलांचा. 170 पेजेस कसे लिहिणार? त्याच्यासाठी रोज प्रश्न दिले जाणार. त्याचं कारण सर मार्केटमध्ये किंवा सगळ्याच MPSCच्या मार्केटमध्ये मटेरियल नावाची गोष्ट इतकी म्हणजे सहज सोप्या पद्धतीने किंवा इतक्या ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये उपलब्ध आहे. ती उपलब्धता इतकी जास्त झाली की विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलं की आता काही करायची आपल्याला गरज नाही. तर म्हणजे मला असं व्यक्तिगत वाटतं की म्हणजे उत्तम शिक्षक हा की ज्याची गरज विद्यार्थ्यांना कमीत कमी लागते. बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षकांची गरज जेवढी कमी होत जाईल तेवढं ते सक्सेस झाला असं आपण म्हणू शकतो. येस, एक्झॅक्टली. हे PWच्या पण बॅचेस मध्ये आपण ज्यावेळेस नोट्स वगैरे सगळ्या प्रोव्हाइड करू ना, तर ते विद्यार्थ्यांच्या म्हणजे प्रगतीसाठीच्या नोट्स आहेत, त्यांना तो पर्याय नाहीये की ह्या नोट्स वापरा म्हणजे तुमचं सगळं थांबलं. तर मला फक्त म्हणजे- थोडासा एक मुद्दा समजून सांगा हा, हा. थोडासा, की आता आपण 2025च्या मुलांकडे वळायला सुरुवात झाली. मुलांचा एक रेग्युलर आणि फ्रिक्वेंट प्रश्न आहे, स्टडी मटेरियल काय वापरायचं, किंवा बाजारातलं एखादं पुस्तक सुचवा. तर आम्हाला जाणवतं की पुस्तक नाहीये बाजारात, पण मुलांचा वारंवार तो प्रश्न येतो. मग कसं काय झालंय? उत्तर देऊया हेच कळत हा, नाही त्यांना. कसं झालंय तर जेव्हापासून परीक्षेचा पॅटर्न चेंज झाला, हे जे सगळं हाईप तयार झाली ती सगळी मोठी, तेव्हापासून मार्केटमध्ये मटेरियल नावाचा शब्द फार मोठा म्हणजे ट्रेंडिंगला आला की आता काय म्हणजे आम्ही हे वापरू ते वापरू त्या वापरू, म्हणजे खूप सारे ऑप्शन्स येतील, खूप सारे या सगळ्या गोष्टी येतील. आणि साधारणतः मला असा अंदाज आहे की हे सगळे यायला मार्केटमध्ये 3 ते 4 महिन्याचा कालावधी साधारणतः जाऊ शकतो. जुलै, ऑगस्ट ट्रान्सलेशन म्हणा किंवा काय, पण तोपर्यंत सर आपण थांबू शकत नाही. काहीच नाही. आपल्या लेक्चर्स कंटिन्यू करावे लागतील, विद्यार्थ्यांशी कनेक्ट व्हावं लागेल. त्यामुळे ज्यावेळेस लेक्चर्स आपण हे कंटिन्यू करू त्यावेळेस म्हणजे PWच्या ज्या बॅचेस आपल्या सगळ्या ज्या कंटिन्यू होतील त्या बॅचेस मध्येच आपण ज्या PDF किंवा PPT स्वरूपात ज्या काही उपलब्ध करून देतोय त्या कमीत कमी इतक्या परिपूर्ण असणार आहेत की बाबा किंवा असाव्यात म्हणजे आपण जे तयार करू त्या सगळ्यांच्याच की विद्यार्थ्यांचं अवलंबित्व त्यावरच या संदर्भात आपल्याला 100% शुअर झालं पाहिजे की विद्यार्थ्यांनी डोळे झाकून ते वापरलं पाहिजे. बरोबर. किंवा उद्या जाऊन परवा जाऊन कुठे मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचा ऑप्शन आला तर तो ऑप्शन काहीतरी भलताच वेगळा आहे असं विद्यार्थ्यांना वाटतं कामा नये की नाही हे आमचं ऑलरेडी झालंय. हा, मी मुलांना हेच सांगितलं सर, की पुस्तक बाजारामध्ये येण्यासाठी जुलै ऑगस्ट येईल तोपर्यंत वाट बघू नका. नियमित लेक्चर करणे, सरांनी दिलेलं मटेरियल वापरणे. सर्व विषयातले एक्स्ट्रीमली तज्ञ लोक तुम्हाला इथं PW मध्ये मिळाले. सर हे मुळात ना विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहित नाही किंवा विद्यार्थ्यांना कळत नाही आतल्या गोष्टी तशा. आपण आज बोलतोय म्हणून आतल्या गोष्टी आपण बोलतो. नोट्स काढतो म्हणजे एक व्यक्ती नोट्स काढत नाही, नाही ना, मोठी टीम आहे पूर्ण टीम त्याच्यावरती काम करत असते, त्या विषयाची टीम काम करत असते. आणि कधी इट्स बेटर सर की तुम्ही जर 1000 पानांचं एक पुस्तक एका सिटिंग मध्ये वाचण्यापेक्षा त्याला जर तोडून चॅप्टर बाय चॅप्टर बाय चॅप्टर गायडन्स विथ गायडन्स त्याच्यावरचे कन्सेप्ट क्लिअरन्सी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी करत विथ आन्सर रायटिंग करत जर गेले तर तो विषय जास्त खोला जाईल. तेच आपण करणार आणि करतोय आता सुद्धा. आणि ते आपण म्हणजे राईट फ्रॉम नाऊ म्हणजे आतापासूनच आपण ते करायला सुरुवात करतोय. फक्त अंडरलाईन करतो म्हणजे सरांनी जो पॉइंट टाकला त्याच्यात आपण बुक्स तयार करतो ते स्वतःचे आणि ते मराठी आणि इंग्लिश दोघं बायलिंग्वल अवेलेबल असणार आहे. जो आपला 360 नावाचा ऑप्शन आहे ना आपल्या ऍपमध्ये, आता सक्षम बॅच आपण आणली त्याच्यात आपण 360 नावाचा ऑप्शन दिलाय. त्याच्यात आता आपण डिरेक्टली मराठी आणि इंग्लिशची जी बुक्स आहेत ते डिरेक्टली मुलांचा तो पण प्रश्न 360 मध्ये अजून काय काय सर. पण मला पण सर जेन्युइन एक प्रश्न आहे बरं का, की काय होतं की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला कमी पडतो. विद्यार्थ्यांना आता आपल्याला ह्या गोष्टी सहज माहिती होतात, एक एज्युकेटर आपण त्या प्लॅटफॉर्मवरती असतो म्हणून, पण विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थी किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना हे सगळ्या गोष्टी सहज सोप्या भाषेत समजल्या पाहिजेत हो.
म्हणजे की हे सगळं आम्हाला असं एक सहज सांगू का उपलब्ध सर ह्याच्या बाबतीत मी काय लेक्चरमध्ये केलं, विद्यार्थ्यांनी जर ह्याच्याशी संबंधित प्रश्न विचारला तर ताबडतोब त्याचं उत्तर देणे हे मी करतो. कोणी 360चा प्रश्न विचारला मी लगेच सांगतो, कोणी पुस्तकांचा प्रश्न विचारला मी लगेच सांगतो, कोणी अजून कशाचे लेक्चरचं काय करायचं, डीपीपीचं काय करायचं मी लगेच सांगतो. रिझन पण आहे, कारण सर आपल्याकडे टेक सेव्ही विद्यार्थ्यांची संख्या कमी, आपण पीडब्ल्यू वाले आहोत. पीडब्ल्यू ची सगळ्यात खास गोष्ट आहे की गरीबातला गरीब विद्यार्थी आपले कोर्सेस अफोर्ड करू शकतो. त्यांना सवय नाहीये सर की ऍप मध्ये कुठे शोधायचं किंवा काय. मी ताबडतोब समजून सांगतो मुलांना की हे असणार आहे, हे असणार आहे, हे असणार आहे. कारण त्यांना विचारायला दुसरं काही सोय नसते सर. कोणाला विचारू, एक तर लाजाळूचे झाड आहेत सगळे, असा प्रकार आहे. एक मिनिंगच आपण तो दिला 360 सगळं. त्याच्यात काय 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 येतं थोडंसं पूर्ण एकदा सांगायला पाहिजे मुलं. कसं आहे सर, प्रॉब्लेम काय, आपल्याकडे विषय आहेत भरपूर, प्रिलिमला एवढे, मेन्सला एवढे. आता या पर्टिक्युलर विषयाचं एक पुस्तक मार्केटमध्ये घ्यायला जाणं, त्याचसोबत अजून कळतं की नाही हिस्ट्री सोबत जॉग्राफी घ्यायचंय, जॉग्राफी सोबत सीसॅट घ्यायचे, सीसॅट सोबत इकॉनॉमिक्स घ्यायचंय. आता ह्या एरियामध्ये हे चांगलं पुस्तक, ह्या एरियामध्ये तो चांगलं पुस्तक, किंवा ह्या विषयाकरता 4 वेगवेगळे ऑथर आहे. कन्फ्युजन आहे मार्केटमध्ये. मग आपण काय केलंय, एकाच वेळेस ऑर्डर करा. आम्ही टोटल 17 ते 18 पुस्तकं ज्याच्यामध्ये सगळे विषय इन्क्लूड होतील. प्रिलिम पण झाले, मेन्स पण झाले, एमसीक्यू पण झाले आणि डिस्क्रिप्टिव्ह पण झाले. तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिलेला असतो ऍपमध्ये, जसं आपण सक्षम विषय बोलू, सक्षम 2025 राज्यसेवेकरता जेव्हा आपण बॅच घेऊ, नॉर्मल आता विश्वास दिवस चालू आहे त्यामुळं 70% ऑफ भेटतो आपल्याला. तर 4,500 रुपयामध्ये बॅच भेटते, जी ऍक्च्युली आहे 9 ते 10,000 रुपयाची. आता याच्यासोबत जर तुम्ही फक्त 3 ते 3,500 रुपये मोजले तर त्याच्यात 3 गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा भेटतात. सर्वात पहिले की मेंटरशिप तुम्हाला पर्सनल भेटते. आता तुम्हाला फक्त त्याच्यावर टिक करायचंय, नंतर काही कालांतराने तुम्हाला पर्टिक्युलर एखादा टीचर एज्युकेटेड निवडता येणार की मला याच्याकडून मेंटरशिप पाहिजे. एक दुसरं त्याच्यासोबत भेटतंय बुक्स, त्याच्यात 17 ते 18 पुस्तकं आज आपण देतोय. असं खूपदा होऊ शकतं की जे आपले एक्स कॅन्डिडेट आहे, म्हणजे जे ऑलरेडी बॅचेस घेतले आणि ज्यांनी ऑलरेडी पुस्तक मागवले, मग आता ते म्हणणार सर मग जे नवीन सेट येणार तो मागवायचा का. त्यांच्याकरता पण आपण असं करतोय, ज्यांनी त्या मागवतल्या त्यांनी मागवल्या, पण जे नवीन मागवणार आहोत सेट, त्याच्यामध्ये जी एक्स्ट्रा पुस्तक आहे फक्त तेवढंच मागवण्याचं ऑप्शन फक्त त्या एक्स स्टुडंटला भेटणार आहे. म्हणजे पूर्ण सेट परत घ्यायची गरज नाही. आणि जे नवीन आहे आणि जे नवीन असणार आहे त्यांच्याकडे तर पूर्ण सेट आहे. आणि तिसऱ्या अजून गोष्ट याच्यात की टेस्ट सिरीज पण आपण इन्क्लूड करतोय. म्हणजे बाहेर जाऊन अभ्यास केला सगळं झालं सर, पण प्रश्नच सॉल्व्ह करता येत नाही, किंवा रायटिंग प्रॅक्टिस करता टेस्ट सिरीज लावली पण पेपर चेक करून किंवा उत्तर चेक करून देणार कोण नाही. ऍक्च्युअली आपल्याला कळायला पाहिजे ना की 10 मधून पैसे भरा, परत पैसे भरा, परत टेन्शन, मार्केटमध्ये परत फिरा, सगळं कॅन्सल. एकाच प्लॅटफॉर्मवर सगळं भेटतं तुम्हाला. ऑलराऊंड तरी पण जेन्युइन शंका आहे बरं का माझी. म्हणजे मला सांगा, सगळं झालं, जे विद्यार्थी आपल्याकडे येतात त्यांच्यापर्यंत आपण हे सगळं पोहोचू शकतो. महाराष्ट्रातले लाखो विद्यार्थी असे आहेत, त्यांना आपल्यापर्यंत यायचं कसं, किंवा आपल्या बॅचेस बद्दलची माहिती कशी, किंवा जसं तुम्ही 360 म्हणले, आता 360 आपल्यासाठी हा फार ओळखीचा शब्द झाला. पण नवीन विद्यार्थी म्हणणार की अरे काहीतरी नवीन आहे किंवा काहीतरी वेगळं. ह्या गोष्टीसाठी सुद्धा सर हा प्रयत्न म्हणजे आपण स्वतःच केला पाहिजे, किंवा तुम्ही मी किंवा सगळ्यांनी काय करता येईल यासाठी, की जेणेकरून हे जे संपूर्ण महाराष्ट्रभरातील जे आपल्याशी कनेक्टच नाही असं समजू आपण, जे आपल्यापर्यंत आलेलेच नाहीयेत, त्यांना बॅचेसची छोटी छोटी माहिती मिळणे, किंवा अँसर रायटिंग पण कसं असते, किंवा ह्या सगळ्या गोष्टी इथं होतात. आता मला सांगा, सर म्हटले की आपण ज्यावेळेस ऍडिशनल टिक मार्क करतो, 1-2-3 हजार रुपये भरले की मला ऍडिशनल जे बुक्स आहेत ते सगळे मिळतील, किंवा इव्हन जे अपडेटेड जे काही भाग आहे तो फक्त मला एक्स्ट्रा तो मिळेल, त्याच्यामध्ये काही गरज नाही वगैरे वगैरे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर त्यांचा आत्मविश्वास तरी वाढेल. कारण सर प्रत्येक गोष्टीला मार्केटमध्ये पैसे मोजायला लागतात ना. तुम्ही मला सांगा बघा, तुम्ही जीएस लावायला गेले तिथं पैसे द्या, तुम्हाला जीएस चे पुन्हा प्रॅक्टिस करायची म्हणली तिथं पैसे द्या, पेपर चेक करून घ्यायचा तिथं पैसे द्या, इव्हॅल्युएशन वगैरे काय झालं किंवा काय पुन्हा जर काही रिव्हॅल्युएशन करायचं असेल, परत जायचं असेल तिथं पुन्हा पैसे द्या. मग प्रत्येक वेळी पैसे द्या. मग हे सगळ्या पायऱ्या कट केल्या, मान्य आपण सगळं चांगलं केलं, तुम्ही सांगताय सगळे, हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे काय ऑप्शन असतो, की बाबा हे एका नवीन मला काहीच माहित नाही, मला पीडब्ल्यू ऐकलं मी फक्त, काहीतरी एमपीएससी करणार, मग काय करू येईल? 2 गोष्टी मी याच्यावर सांगतो. पहिली गोष्ट, पीडब्ल्यू ची खासियत काय सर, एक ही बार पैसा भरणे का.
फर्स्ट टाइम. त्याच्यानंतर पूर्ण अख्खी बॅच संपेपर्यंत जोपर्यंत तुम्हाला पोस्ट भेटत नाही, कोणतेही ऍडिशनल नंतर खर्च नाही. एक त्या बॅच त्या बॅच साठी. म्हणजे तुमचं नंतर पहिले मामाकडून तर पैसे घेतले, मग परत मामाला फोन लावायचा का? गरज नाही बाबा, झालं तुझा मॅटर क्लोज. एक. दुसरं, आता खूप जणांना माहित नसतं की पर्टिक्युलर अमुक 360 काय आहे, बॅचेस कशा बघायच्या, फोन सपोज मला एखादा क्वेश्चन आला की कॉन्टॅक्ट वर कसं जायचं, याच्याकरता जे असे कॅन्डिडेट आहे की ज्यांना डायरेक्ट ऍप मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो टेक्निकल, त्यांच्याकरता मग युट्यूबचा प्लॅटफॉर्म आहे आपला. PWMPSC वाला युट्यूब चॅनल आहे. त्याच्यात आपण ओरिएंटेशन सेशन घेतोच. बरोबर. आता आपलं परत एक सक्षम बॅचचं ओरिएंटेशन सेशन होणार 10 तारखेला. त्याच्यामध्ये आपण सांगणार की तुम्हाला बॅचेस मध्ये हे विकली पॅनर आहे, मंथली हे शिकवलं जाणार, हे एज्युकेटरचा हे विषय आहे, त्याच्यात एवढे ते पॉइंट्स कव्हर करणार. मग ते किती वेळेमध्ये, किती दिवसामध्ये, किती महिन्यामध्ये कव्हर करणार. त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज वेगवेगळ्या दिवशी कशा प्रकारे आपण लॉन्च करणार आहे, तुम्हाला त्या कशा बघता येणार, पर्टिक्युलर एखाद्या ऍप मध्ये गेल्यावर सेशन्स लाईव्ह कसे बघायचे, नाही बघता आले तर रेकॉर्डेड कसे बघायचे. आणि खासियत काय सर माहिती का, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिमिटेशन्स आहे, पण पीडब्ल्यू मध्ये रेकॉर्डेड सेशन मध्ये लिमिटेशन नाहीये. कितीही मागे पुढे करून किती वेळा अनलिमिटेड बघू शकता. काय फायदा आहे. दुसरी गोष्ट, सपोज एखादा टॉपिक आहे, मला नाही कळाला, सपोज मॅथ्स रिझनिंगचं एक टॉपिक आहे ऍव्हरेज मधलं पर्टिक्युलर मला तो टाईप नाही कळाला, मी 4 वेळेस बघणार ना तो, जोपर्यंत माझ्या डोक्यात घुसत नाही. हा एक फायदा आहे. तिसरी गोष्ट, युट्यूबवर आल्यामुळे एक तर लाईव्ह फ्री मध्ये तुम्हाला इंटरॅक्शन करता येते, ते डाऊट्स क्लिअर होत आहे. आणि त्याच्यानंतरही जर डाऊट राहिले तर आपले पीडब्ल्यू टेलिग्राम नाव आहे, तिथे तुम्हाला रोज अपडेट भेटतातच. टेलिग्राम मध्ये जायचं, नॉर्मल PWMPSC वाला सर्च करायचं, तर जे काही बॅच बद्दल काही चेंजेस झाले, प्लॅनर झाले, इव्हन आपल्या ऍप मध्ये पण अनाउन्समेंट नावाचा एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये कळून जातं की कोणतं सेशन रिस्केड्यूल होतोय किंवा कॅन्सल होतोय. म्हणजे आपल्याकडे साधारण 3 ऑप्शन आहेत. एक ऍप आहे, एक टेलिग्राम आहे, आणि सर्वात म्हणजे कम्फर्टेबल युट्यूबचा प्लॅटफॉर्म आहे. 3 माध्यमातून विद्यार्थी जॉईन होऊ शकतात. हे आपल्याकडे हे एक चांगली गोष्ट झाली की बाबा हे काय होतं की विद्यार्थ्यांचे खूप छोटे प्रश्न असतात सर. आणखी एक प्रश्न कॉमन बघा, तुम्ही सारखा एक प्रश्न येणार, सर ना मला मी गेलो तिथे बॅचेस नाही सापडली, किंवा सर मी गेलो तिथे मला लेक्चरच नाही सापडलं, सर ही फ्री बॅच नाही का. सर आता ते काय होतं, विद्यार्थी एज्युकेटरशी कुठं ना कुठल्या माध्यमातून कनेक्ट झालेला असतो. तो कनेक्ट झाल्यानंतर एज्युकेटर लेक्चर करेल किंवा बाकीच्या गोष्टी, मग ते विद्यार्थ्याला पण सर म्हणजे पर्टिक्युलरली हे मला पण माहिती पाहिजे, की मला पण स्वतःला माहिती पाहिजे की जर मी त्या विद्यार्थ्यांना म्हणजे फेस करतोय किंवा त्याला जर काही टेक्निक, माझी कमेंटच बंद झाली सर, मला काही करता येत नाही सर, तर ना ते सुद्धा म्हणजे अगदी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असू नाही तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून असू, तर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे की बाबा हे सगळ्या म्हणजे इथं ना तुम्हाला ऐकून घेतलं जाते, तुमचा प्रॉब्लेम समजून घेतला जातोय. पण बाय अँड लार्ज विद्यार्थ्यांना याची जाणीव आहे सर की आपण सोल्युशन घेतलंय सर ऑलरेडी पीडब्ल्यूने. एक एक्सक्लुझिव्ह टेलिफोनिक नंबर आपण क्रिएट करतोय, याच्यावर विद्यार्थी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात. पर्टिक्युलर बघा, प्रत्येक कंपनीचे एक कस्टमर केअर असतो, तसा एक्सक्लुझिव्ह कस्टमर केअर नंबर आपण फक्त आपल्या कॅटेगरी करता बनवलाय, एमपीएससी वाला. बरोबर. तिथं कोणत्याही आपल्या रिलेटेड ऍप विषय असो, कधी कधी असं होतं सर माझ्या बँकेतून पेमेंट कटलंय पण माय बॅचेस मध्ये जे ऍप मध्ये माझी बॅच दाखवत नाही. मला एका विद्यार्थ्याने फोन केला, सर मी बॅच घेतली होती पण माझी बॅचच दिसत नाही, भाऊनी लॉग इनच केलेलं नव्हतं. मी म्हंटल अरे बाबा तू लॉग इन कर, तुला दिसेल. नाही काय होतं सर, कदाचित म्हणजे समजा एखादी समस्या कदाचित जो टेक सेवी आहे किंवा जो थोडासा वापरतो त्यासाठी खूप सोपी पण असू शकते, पण मे बी समजा एखादा विद्यार्थी नाही आपला मेजर क्राऊड सर ग्रामीण आहे. अजून सोल्युशन देतो याच्यावरचं, खूप छान सोल्युशन आहे. म्हणजे हे टेस्टेड आहे, हे ऍप आहे फिजिक्स वाला, त्याला डाउनलोड केलं, लॉग इन केलं, तुम्ही त्याच्यात तुमचं गोल PSC प्लस स्टेट PSC असं सिलेक्ट केलं, त्यात MPSC सिलेक्ट केलं. आता समजा इथून पुढे मला कळणं बंद झालं, इथपर्यंत तर आलो, मग परत एकदा तुमचा फोटो जिथे दिसतोय ना त्याच्यावरती क्लिक करा, खाली हेल्प अँड सपोर्ट नावाचा ऑप्शन, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 ऑप्शन अवेलेबल होतात. एक, आम्हाला ईमेल करा. 2, कॉलबॅक अरेंज करा. त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला एक साधारण 24 तासामध्ये कॉलबॅक येऊन जातो. एक अजून आहे, एक बॉट आपण तयार केलेला आहे, मित्रा. तुम्ही त्या बॉटशी डायरेक्टली चॅट करू शकता, लाईव्ह चॅट प्रकारे. बरेच विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातले आहेत, त्यावरती चॅट करायचं म्हणजे इंग्लिश मधनं चॅट करावं लागणार आहे. समजा ते जमत नसेल तर मग तुम्ही एक ईमेल सुद्धा लिहू शकता. आता यात
हा मुद्दा आहे की ईमेल मी इंग्लिश मध्ये लिहायचा का तर नाही, तुम्ही हिंदीतनं जरी ईमेल समजा त्यांना लिहू शकलात की बाबा रे माझा मेरा ऐसा ऐसा प्रॉब्लेम हो गया है, अगदी इंग्लिश पण चालतं MERA मेरा हा, ऐसा मेरा. प्रॉब्लेम हुआ है. असं सर तरी ते तुम्हाला माहितीये चालणार आहे. का, तुम्ही जे लाईव्ह चॅट म्हटलं ना, एक विद्यार्थ्याचा मला फोन आला कि यार वो ऐप में जो तुम्हारी मैडम है ना सुनती नहीं मेरा. बोला क्या हुआ बाबा? बोले मैं उसको लिख रहा हूँ सवाल वो जवाब ही नहीं दे रही. मी बोला तू कधी विचारतोय तिला? म्हणजे रात्री 12 वाजता मला वेळ भेटतो तेव्हा. ऑफिस मध्ये ना तो वर्किंग कॅन्डिडेट होते. अरे मी म्हंटल ती बाई झोपली असेल मॅडम. नाही त्याला डाऊट इंजिन बद्दल सांगा सर त्याला. रेकॉर्डेड लेक्चर मध्ये डाऊट इंजिन वापरायला पाहिजे त्याने. लाईव्ह थोडी वापरता येणार त्याला. म्हणजे मला सांगायचंय की वेगवेगळ्या लेवलचे वेगवेगळे ऍस्पिरंट असू शकतात. असू शकतं. Exactly. बरोबर आहे, बरोबर आहे. काही अडचण नाही, कारण त्यांना नाही कळत नाही- काही गोष्टी. नाही कळत. तर आपल्याला ते समजून घ्यावं सो लागतं. दिस इज हाऊ वी कॅन रीच टू आर डेस्टिनेशन, है ना. ते एक आणखी बरोबर सर, नोट्सचं पण ना सर, आपण मागाशी तो मुद्दा म्हणजे नाही का तसाच राहिला. नोट्सचा विषय असा की नोट्स आहेत, DPP आहेत किंवा आपले जे काही सगळ्या PDF वगैरे विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड होणार आहेत, तर ते ना आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांना हे समजून सांगावं लागेल की त्याची लेवल कुठपर्यंत आहे. लेवल इन द सेन्स की ह्या नोट्स तुम्ही कोणत्या लेवल पर्यंत वापरू शकता, त्याच्यानंतर तुम्हाला काही वाचायची आवश्यकता राहणार आहे किंवा नाही राहणार आहे किंवा काय. कारण कसं असतं की विद्यार्थी साशंकतेने येतो, बरोबर, आणि ते यायलाच पाहिजे. अविश्वासाने आलेला विद्यार्थी आणि त्याचं रूपांतर विश्वासात करण्याची जबाबदारी आपली असते, आपली आहे. बरोबर. मग त्यामुळं हे पण ते क्लिअर झालं पाहिजे की बाबा त्या नोट्स कुठपर्यंत वापरता येतील, त्याच्यामध्ये किती घटक कोणत्या लेवल पासून कव्हर होतील, किंवा त्याच्यानंतर तुम्हाला काही रेफरन्स बुक वापरता येतील किंवा वापरायचे आहेत का, ह्या गोष्टी सुद्धा क्लिअर झाल्या पाहिजेत. म्हणजे की त्यांना सगळं कळायला पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होईल की रेफरन्स बुक किंवा आता मोठी मोठी पुस्तकं आता आपल्याला खूप वाचायला लागणार आहे किंवा अशा प्रकारे डोक्यात बसतं डोक्यात ते. बसतात ते. डोक्यात बसतं ते. बऱ्याच लोकांना हे पण माहित नाही की बाकीचा आधीचा फॅक्च्युअल सिलेबस जास्त होता उलट, हा म्हणजे जास्त होता. आताचा कमी झालं. खूप म्हणजे सर निम्म्याने झालाय सिलेबस कमी डायरेक्टली, पण सर, मुलांना जाणीव नाही याचं होत. याचं काय माहितीये का, तुम्ही जेव्हा एक सोबत पुस्तक एका रकान्यात ठेवता ना हम्म. आणि त्याच्याकडेच बघतात, मग तुम्हाला लोड येतो 18 पुस्तकं वाचायची. मी काय म्हणतो, तुमच्या घरात 4 रूम असेल ना, प्रत्येक रूम मध्ये 4-4च पुस्तक ठेवा आणि जो विषय वाचायचा त्या रूम मध्ये जायचं, म्हणजे दिसायला 4च दिसते. हे मास्तर त्यामुळे लोड हे मास्तर श्रीमंतांचं ठीक आहे हो. आहिरे वर्ग येतो सगळा. आपल्याला जरा नाहिरे तुमच्या वर्गाची बोलावं. इकॉनॉमिक्स मध्ये त्यांना समजून नाही, सांगा. नाही. आपल्याला जरा एक- नाहिरे एक- माझा वर्गासोबत माझा एक बोलावं लागतं. विद्यार्थी आहे सर, तो शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली बसून अभ्यास करतो. त्याने चार काय वेगवेगळ्या आंबे- फांद्यांवरती चार आंब्यांची झाडं घ्या. नाही, नाही. आंब्याची झाडं लावा मग. तर आता जेव्हा आपण 2025 मध्ये जातोय ना, हम्म. त्यात GS इतकाच महत्वाचा ऑप्शनल आहे. साधारण हे 2200 जे मार्क आहेत ना, हे विषय मग. त्यात ऑप्शनलची भूमिका महत्वाची आहे. 33% ऑप्शनल हा आपल्या पासिंगला जबाबदार असणार आहे. मग आता मराठी साहित्य झालं, सोशोलॉजी झालं, हिस्ट्री, अँथ्रोपोलॉजी झालं, या ट्रॅडिशनल विषयांकडं विद्यार्थी जे आहेत ते वळताना दिसतात आपल्याकडं. आपण फिजिक्सवालामध्ये ह्या गोष्टी सुरू करणं जे आहेत त्याच्याकडे आता प्रायोरिटी पण देतो, हम्म. बरोबर ना. म्हणजे आता ह्याच्यात आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पुढे घेऊन जाणार आहोत ह्यावरती पण आपण विद्यार्थ्यांना नक्की सांगितलं पाहिजे आपल्या सेशन्स मधनं की बाबा रे तुला विषय कसा आवडतोय. आता ऑप्शनल निवडायचा म्हणजे त्यात 2च महत्वाच्या कल्पना आहे. एक, मला आवडतो, इंटरेस्ट, 2 मला लिहिता येतं. कॅपॅसिटी. हा. मग आता त्याच्यात भाषा हा विषय खूप गौण झालेला आहे आत्तासाठी हम्म. तरी. कारण कसं आहे, मराठीतनं आपण लिहितो, इट्स ओके. आता हे जे सगळे विषय मी आता बोललो त्याला तोडीस तोड मटेरियल सुद्धा मराठीमध्ये अवेलेबल आहे. 100% आहे. म्हणजे असं नाही की मला दिल्लीला जावं लागेल, नाहीच आहे असं काही. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स, मराठी साहित्य तर म्हणजे ते आपलंच आहे. हम्म. सोशोलॉजी झालं किंवा मग अँथ्रोपोलॉजी झालं, ह्या गोष्टी ज्या आहेत, हिस्ट्री ज्या आहेत, त्याचं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अवेलेबल मटेरियल खूप छान आहे. अजून महत्वाचं म्हणजे आपल्याकडे फिजिक्सवालामध्ये त्या स्वतःचे आपले विषयाचे नोट्स. हा. पेपर तपासून देणारी लोक आहेत. हा. सो इन हाऊस प्रोडक्शन आपण म्हणूया का, हो, म्हणायला पाहिजे. इन हाऊस येते आपल्याकडे सर. म्हणजे मी मराठी साहित्यापासून म्हणेल की त्याचं जरा तुम्ही जर एक तोंड ओळख दिली ना तर मजा येईल. मराठी साहित्याचे 2-3 आता मुळात MPSC ची 3-4 वर्ष तयारी केली ना की विद्यार्थ्यांची अवस्था अशी असते की कुठलेच फुल आता मजला पसंत नाही, कळते अरे मला हा माझा वसंत नाही, विरंग पाहिला ह्या मुरदाड मैफिलीचा, कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही, बरोबर. म्हणजे सुरेश भट म्हणतात तसे. तशी जवळपास सगळ्यांची अवस्था
विद्यार्थ्यांची 3-4 वर्षाच्या अभ्यासानंतर झालेली असते. पण एक न धड बरोबर म्हणजे हा की बाबा ते झाले किंवा तिथून आपल्याला प्रवास करत कुठं जायचे की काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत मगरजांची कविता. हा मराठी साहित्याच्या विषय म्हणजे मराठी साहित्याच्या अभ्यासामधला हा विशाखा काव्य संग्रहातला भाग आहे. आता कसं आहे की साहित्याचा अभ्यास करताना 2-3 गोष्टी फक्त महत्वाच्या आहेत. एक तर साहित्याची आवड असावी लागणार आहे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे थोडी वाचनाची पार्श्वभूमी असणं आवश्यक आहे. नसेल तरी ती डेव्हलप करता येईल आणि त्याच्यामध्ये 2-3 फायदे आहेत की एक तर तुम्ही त्या भाषेशी जोडलेलं राहता. दुसरी गोष्ट म्हणजे वाचनाची आवड डेव्हलप होत जाते, ज्याचा फायदा अगदी उत्तर लिहिण्यापासून मुलाखतीपर्यंत सगळीकडे होतो. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला निबंधामध्ये फायदा होतो. निबंधासारखा पेपर आहे, मराठी भाषेचा कंपल्सरी जो पेपर आहे, अर्हताकारी पेपर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा या सगळ्या गोष्टींचा होऊन जातो. ऑप्शनलची तयारी करताना एक तुम्ही जसं 2 क्रायटेरिया सांगितले तसंच आपल्याला करावं लागणार आहे. एक तर आवड पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. आवड असून लिहिता येत नाही, उपयोग नाही. उपयोग नाही. बरोबर. आणि नुसतंच लिहिता येते आणि आवड पण नाहीये तर नाही, ते पण नाही चालणार. म्हणजे कुठं ना कुठं त्या दोन्ही-तिन्ही गोष्टी आपल्याला जुळवून आणल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी. आता हा एकच विषय अशातला भाग नाही, अनेक विषय आहेत. आता जसं मराठीचे काही प्लस पॉइंट आहेत, तर मे बी समजा काही निगेटिव्ह पॉइंट्स असतील. म्हणजे निगेटिव्ह पॉइंट्स इन द सेन्स की तुम्हाला मग जीएसला थोडासा एक्स्ट्रा भार द्यावा लागणार आहे. म्हणजे मराठी साहित्याचा अभ्यास करताना काही फायदे आहेत, काही तोटे. फायदा हा आहे, मराठी ग्रामरचा पूर्ण पहिला पेपर आणि ट्रॅडिशनल मराठीचा जो सब्जेक्ट आहे तो पूर्ण होतो. पेपर 2 मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल पुस्तकं वाचून उत्तर लिहायचे आहेत. म्हणजे बरोबर. नामदेव ढसाळांचे पुस्तकं असतील किंवा ब्राह्मण कन्या असेल किंवा महात्मा फुलेंचे शेतकऱ्याचा आसूड असेल किंवा पुढे आता जसं मी सांगितलं दुर्गा भागवत यांचं ऋतुचक्र असेल किंवा मग बरोबर. आत्ता जसं सांगितलं तसं विशाखा काव्यसंग्रह आहे. ही ऍक्च्युअल पुस्तकं वाचून आपल्याला ते उत्तर द्यायचे. आणि येणारी प्रश्न पण याच्यात तुमचं मत सांगा. हो अशा प्रकारचे. तर ते मत डेव्हलप रसग्रहण वगैरे ते मत डेव्हलप करणे वगैरे वगैरे हे फार सुंदर आहे. आणि मुळात ना भाषा किंवा विषय सुंदर वाटायला लागला की मगच पुढं काहीतरी होणार आहे. मग तो विषय आहे. आता ते झालं, हे जर मराठी साहित्याने या सगळ्या बाबतीतलं झालं. याच्यानंतर फायदा होणारे सब्जेक्ट पण आहे. जसं स्वागत सर आहे. स्वागत सरांकडे माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मी जसं ओळख सरांना हिस्ट्री आहे किंवा फिलॉसॉफी आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, असे विषय. तर हे विषय तुम्हाला जीएसला आता फिलॉसॉफी थोडासा बाजूला जर ठेवला तर बाकीचे विषय जीएसला सपोर्ट करणार आहे. आता सर आपल्याला ते म्हणजे सरांकडून आपल्याला ही माहिती मिळणार किंवा ह्याचा जीएसला कसा सपोर्ट बरोबर सर. हो हो हो. आता इतिहास हा विषय आहे. इतिहास ह्या विषयाची रचना जर तुम्ही बघितली तर पेपर 1 आणि पेपर 2 मिळून पूर्ण जीएसचा सिलेबस आहे, फक्त तो एक्सपांडेड आहे. एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न, पोस्ट इंडिपेंडंट आणि वर्ल्ड हिस्ट्री हा ऑप्शनलचा अभ्यास आहे पूर्ण. संपला विषय सर. नंबर ऑफ चॅप्टर सेम आहे, फक्त नंबर ऑफ चॅप्टर सेम आहेत, फक्त डिटेल्स जास्त. ओके. प्रश्न विचारण्याची शैली जास्त पाहिजे. जनरल स्टडीज मध्ये आपण जेव्हा उत्तर लिहितो तेव्हा जनरलाइज्ड आन्सर पाहिजे. ऑप्शनल्स मध्ये जेव्हा उत्तर लिहितो तेव्हा फॅक्च्युअल डेटा वगैरे एक्सपर्टाइज expert पण. knowledge. आता इतिहास हा विषय जसा मी घेतो तसाच सेम विषय सर अँथ्रोपॉलॉजी बऱ्यापैकी अनोळखी विषय. मुलांना माहितीच नसतं या विषयामध्ये काय आहे. मानववंशशास्त्र. पहिले मानववंश. मराठीत सांगा म्हणजे सर आता काय आहे? त्याच्यामध्ये त्या मानववंशशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास आहे माहिती का? आपण लहानपणी कधीतरी शिकलेलं आठवत असेल तुम्हाला, क्रो-मॅग्नन मॅन, हो, हो. निअँडरथल मॅन, आहे की नाही, त्यांचा अभ्यास, त्यांची हाडं कशी होते, याला फिजिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणतात. सोशल अँथ्रोपॉलॉजी म्हणून आहे, त्याच्यामध्ये लग्न संस्था म्हणजे काय, मातृसत्ताक व्यवस्था म्हणजे काय, बरोबर. पितृसत्ताक व्यवस्था म्हणजे काय, लग्नाचे किती प्रकार आहेत, कुटुंब संस्था म्हणजे काय, नातेवाईक म्हणजे काय, आणि हे लग्नाचे पण प्रकार असतात. हो खूप प्रकार असतात सर, खूप प्रकार असतात. म्हणजे पॉलिगॅमी जसे असते, 16 संस्कार आहे ना, तसे 16 प्रकार आहे लग्नाचे. जास्त आहेत. आता याच्यामध्ये पॉलिगॅमी नावाचा प्रकार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये एक पती अनेक पत्नी, एक पत्नी अनेक पती, असे पॉलिमोरी, असे अनेक पत्नी अनेक पती, असे पण खूप प्रकार असतात सर. बापरे. तो आता त्याच्यामध्ये मग त्यांची उदाहरणं घेऊन आम्ही शिकवत असतो. मग एक ट्रायबल स्टडीज म्हणून एक भाग आहे, इंडियन अँथ्रोपॉलॉजी म्हणून एक भाग आहे. गंमत म्हणजे ह्याच्यामध्ये आता फिजिकल अँथ्रोपॉलॉजी आणि बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी मध्ये बायोटेक्नॉलॉजी वगैरे जीएसचा भाग आहे ऍज इट इज. ओके. इंडियन अँथ्रोपॉलॉजी पूर्णपणे सोशल स्टडीज आहेत. सोशल इश्यूज जे आपण अभ्यासतो ते पूर्ण ट्रायबल स्टडीज मध्ये. इव्हन ते जीएसला पण. हो. त्याच्यानंतर हडप्पा संस्कृती, त्याच्यानंतर ताम्रपाषाणी संस्कृती, हडप्पा संस्कृती, हे सगळं अँथ्रोपॉलॉजी मध्ये. ओके. मुलांना तो विषयाचं नाव नवीन दिसत असतं ना, त्यांना असं वाटतं काय. आणि अँथ्रोपॉलॉजी विषयाला मी वर्णन करताना नेहमी काय म्हणतो, अँथ्रोपॉलॉजी आणि फिलॉसॉफी, पिल्लू विषय, पिल्लू अभ्यास, भरपूर मार्क, हा विषय अगदी. ओके.
आणि त्याच्यामुळे आता फिलॉसॉफी हा विषय, फिलॉसॉफी विषयाचा जर सर तुम्ही मटेरियल जरी काढलं ना तर 3 बोटापेक्षा जास्त थिकनेस नाही अख्ख्या मटेरियलची, एवढं मटेरियल आहे फक्त. म्हणजे असं पण नाही तुम्ही फिलॉसॉफी घ्या, तुम्ही फिलॉसॉफी घ्या, तुम्ही फिलॉसॉफी घ्या, तुम्हाला बाजारात अजून काही उपलब्धच नाही तर तुमचा स्पर्धक काय जास्तीचं वाचणार आहे? हा भाग आहे. म्हणजे तुम्हाला एवढंच वाचायचं, पेपर वन पेपर टू दोघं मिळून दोनों मिला की होत नाही असं आहे. बघा, हे माहिती नाहीये मुलांना माहितीच नसतं. ओके, तर कधी कधी असं पण होतं ना की फिलॉसॉफी मध्ये पण इंटरेस्ट आहे, अँथ्रोपॉलॉजी मध्ये पण इंटरेस्ट आहे, अल्टिमेट घ्यायचा डिसिजन कोणता? तर ह्याच्यासाठी तुम्ही थोडासा एक भाग बघायला पाहिजे. आता उदाहरणार्थ इतिहास, आवड जर इतिहासात असेल मग एवढा त्याचा कंटेंट भरपूर आहे इतिहासाचा, तेवढा वाचायला तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे, तेवढं वाचेपर्यंत तुमचं एन्थुझियाझम टिकलं पाहिजे. त्यांनी लिहिण्याची शैली असते. अँथ्रोपॉलॉजी हा विषय बऱ्यापैकी सायंटिफिक आहे सर. तिथे तुम्हाला हाडांचे डायग्राम्स काढायचे, ओके, दातांच्या डायग्राम्स काढायच्यात, स्कलच्या डायग्राम्स काढायच्यात, ट्री डायग्राम्स काढायच्यात, आई वडील आजी आजोबा, मातृसत्ताक व्यवस्था, पितृसत्ताक व्यवस्था. ओके, सायंटिफिक आहे. इतिहास सायंटिफिक नाहीये, प्रोस आहे रचना पूर्ण. फिलॉसॉफी प्रोस आहे पूर्ण, पण तिथं बुलेट पॉइंट्स मध्ये उत्तर लिहायचं. मॅथमॅटिक्स ज्याचं छान त्याला फिलॉसॉफी छान जमतं असं आम्ही म्हणत असतो, कारण तिथं गणित आहेत सर डायरेक्ट. हे आहे, हे आहे, मग हे आहे, अन्यथा नाही. ओके, असं लॉजिक आहे. तो खूप मुलांना वाटतं फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान काहीतरी काहीतरी, नाही ते गणित आहे. हे आहे. आता चारवाक म्हणून फिलॉसॉफी आहे सर. चारवाक फिलॉसॉफी मध्ये जे दिसतं ते सत्य, जे दिसत नाही ते असत. तर सिंपल आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला देव, चारवाक फिलॉसॉफी मध्ये देव आहे का नाहीये? काय नाहीच नाही. संपलं. दिसत नाही, चारवाक फिलॉसॉफी मध्ये देव नाही. स्वर्ग आहे का नाही? संपला विषय. इतकं सिंपल आहे सर. इट इज मॅथमॅटिक्स. असा प्रकार आहे. ओके, आणि हे ऑप्शनल मुलांनी निवडायचे कसे, ह्याच्यासाठी त्या मुलाचा पिंडच ओळखायला पाहिजे. तो मुलगा कसा आहे हेच कळायला पाहिजे. तर याच्यावर पण आपण एक युट्यूबवर सेशन घेणारच आहे, ऑप्शनल निवडावा कसा. हो, घ्यायला सगळे पाहिजे. एज्युकेटर्स येऊन त्याच्यावर जनरलाइज मुद्दे सांगणार आहे. आता त्या मुद्द्यामध्ये आपण टिक करायचं ऍज अ स्टुडंट पण म्हणून सर की मला म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हे होईलच, पण सोशोलॉजी ऑप्शनलच्या बद्दल एक स्पेशल एन्थुझियाझम मुलांच्या मध्ये असतं. तो ऑप्शनल कसा आहे, त्याच्यात काय आहे, आम्हाला ते मुलं विचारतात. थोडस तुम्ही आम्हाला आत्ताच अंदाज देऊन ठेवलेला बरं आहे की काय असतं कसं आहे त्याच्यामध्ये, सर? काय काय नसतं. वेगवेगळे विषय, वेगवेगळे ऑप्शनल, सगळ्यांना राईट आहे. हा, पहिले एक सांगतो मुलांना, जे कोणी आत्ता बघताय, तुम्हाला असं कोणतेही कंपल्सरी नाहीये की तुम्ही मराठी लिटरेचरच घ्यावा किंवा तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी म्हणून तुम्ही दुसरंच काहीतरी घ्यावं. तुम्ही कोणताही ऑप्शनल घेऊ शकता. 26 तुमच्याकडे वेगवेगळे ऑप्शनल अवेलेबल आहे. आता सर काही ऑप्शनल फक्त इंग्लिश मध्येच लिहितात. हे पहिले लिस्ट बनवून घ्या. काही ऑप्शनल तुम्ही इंग्लिश एज वेल एज मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये लिहू शकता. आणि मराठी लिटरेचर फक्त मराठीमध्ये. सर मी असं नाही करू शकत की मराठी लिटरेचर मला इंग्लिश मध्ये लिहायचंय, ते चान्स नाही आपल्याकडं. आता राहिलं जसं प्रश्न विचारलाय की सोशोलॉजी, समाजशास्त्र का खूप जण घेतात. तुम्ही इव्हन युपीएससी मध्ये पण बघा, खूप जास्त टक्का असा वर्ग आहे जो सोशोलॉजी घेतो. कारण जसं तुम्ही सांगितलं की अँथ्रोपॉलॉजीचं एवढंच सिलेबस आहे, त्याहीपेक्षा कमी सिलेबस आहे सोशोलॉजीचा. कारण की होतं काय, आपण अल्टिमेटली ते म्हणतो ना लहानपणापासून की मानव हा सोशल प्राणी आहे, सामाजिक प्राणी आहे, समाजातच राहायचंय. डेप्युटी कलेक्टर बनल्यावर पण इथंच जायचं, जंगलात तर जायचं नाहीये. शेवटी आपल्याला इथं राहूनच सगळे डिसिजन, सगळं लाईफ, सगळं करायचंय. आता भारतीय समाज एक वेगवेगळ्या प्रकारचा समाज आहे. याच्यात इकॉनॉमिकल समाज पण आहे, सामाजिक समाज पण आहे, पॉलिटिकल समाज पण आहे. वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. आता याच्यामध्ये पेपर 1 पेपर 2 आहे, सिलेबस एवढूसच आहे, पण त्याचं व्याप्ती खूप मोठी आहे. आता जर पेपर 1 मध्ये बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे 5 ते 6 सोशल क्लासिकल थिंकर्स आहेत. कार्ल मार्क्स पण येणार, डर्काईम पण येणार, टॅलकॉट पार्सन पण येणार, वेगवेगळे. आता त्यांनी हे वेस्टर्न फिलॉसॉफर, तसेच इंडियन फिलॉसॉफर, इंडियन सोशल थिंकर्स पण येणार. हे पेपर 2 मध्ये तुम्हाला कव्हर होणार. आणि आपण जीएस मध्ये पॉलिटी असो किंवा पेपर 3 असो, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स, सोशल इश्यूज, मग ते वुमेन्स रिलेटेड असो, आदिवासी रिलेटेड असो, ट्रायबल वाले, किंवा चिल्ड्रन्स रिलेटेड असो, कोणत्याही प्रकारचे सोशल इश्यू तुम्हाला एसे मध्ये पण एखादा सोशल इश्यूवर एसे येतो, तो पण आपल्याला लिहावा लागतो. मग तो 1500 शब्दात लिहायचा का 1200 शब्दात लिहायचा, तुम्हाला त्याचे ठोकताळे माहित पाहिजे, टर्म्स माहित पाहिजे.
आता सोशिओलॉजी मध्ये तुम्ही पॉलिटिकल आन्सर नाही लिहू शकत, तुम्हाला सोशिओलॉजिकल टर्म्स वापरावे लागते. नेहमी नेहमी प्रत्येक सोशल इश्यूला लिहिताना तुम्हाला क्लासिकल थिंकर्स ने काय सांगितलंय आणि त्याला कशा प्रकारे बघायचं. बघा, कोणत्या एखाद्या टॉपिकला एक्सप्लेन करताना आपण त्याला वेगवेगळ्या अँगलने एक्सप्लेन करू शकतो. आता सपोज जसं फार्मर्स प्रोटेस्ट चालू आहे, त्याला तुम्ही इकॉनॉमिकल वेनी बघितलं तर कार्ल मार्क्स आठवणार, पण तोच डर काय मला, तो म्हणणार भाई ये इसको इकोनॉमिक्स से क्यों देख रहे हो, इसको सोसायटी के पॉइंट ऑफ व्यू से देखो ना, सोशल इश्यू आहे. फार्मर आपला शेती प्रधान म्हणजे आपल्या रोजच्या लाईफशी संबंधित बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अच्छा, असतात. लग्न संदर्भ म्हणजे लग्न एक सिस्टम आहे, मॅरेज इज अ सोशल सिस्टम, सोशियोलॉजी म्हणतो. पण तेच जर तुम्ही कार्ल मार्क्सला म्हणता की तो म्हणतो नाही नाही ये तो ये वाली पार्टी दोनों स्ट्रॉन्ग पार्टी है इसलिए वो मिल गए. कॉन्ट्रॅक्ट हुआ. आता जसं अनंत अंबानीचं लग्न झालं 4 दिवसापूर्वी, राईट, त्याच्यामध्ये समोरची जी पार्टी होती ती त्याच लेवलची होती. त्यांनी तर असं केलं नाही की त्याच्या एकदम खालच्या लेवलला किंवा वरच्या लेवलला. हे सगळं विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार याच्यामध्ये. अरे याच्यामुळे होतं काय, एक अँगलला बघायचा तुमचा दृष्टिकोन खूप व्यापक होऊन जातो आणि शेवटी राहायचं समाजातच आहे, तर समाजाच्या हिशोबानेच विचार करावा लागेल. हा, असं होऊ शकतं की आपण एक आयडियल समाज किंवा युटोपियन समाज बनवायचा, आपल्याला परफेक्ट समाज झाला पाहिजे, ते सगळे एकाच लेवलवर, जसं कम्युनिझम एकाच लेवलवर जायचं. हे आयडिओलॉजिकल जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये हे पॉइंट्स आहे ना, पण ऍक्च्युली आपण मिक्स्ड इकॉनॉमी, आपण भारत आयडिओलॉजिकल समाज बनवूच शकत नाही, कारण की आपण वेगवेगळ्या तबक्याचे लोक एकत्र येऊन राहिलेलो आहे. त्यामुळे इथं तुम्हाला कॅपिटलिझमचं थोडंसं घ्यावं लागेल चांगलं, थोडंसं सोशलिझमचं घ्यावं लागेल चांगलं, अजून कोणती फिलॉसॉफी कम्युनिझम त्याचं घ्यावं लागेल चांगलं. त्याच्यामुळे होणार काय, आपल्याला सप्ते म्हणतात ना, सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास, मगच होणार. सगळ्यांचं थोडं चांगलं घेऊन मग एक चांगली परफेक्ट सोसायटी तयार होते. तसंच सेम सोशिओलॉजीला किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऑप्शनला तुम्हाला शिकायचं असेल, सगळं तुम्हाला शिकावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही परिपूर्ण असं उत्तर लिहिणार तेव्हा तुमची रायटिंग स्किल चांगली होईल. ब्रॉड व्ह्यू तुम्हाला ठेवावा लागणार. सर तुम्हाला बरोबर. थोडा एक विचारायचं हा. मला, आता एवढं आमच्याशी गप्पा मारताना सुद्धा हा. कवितेच्या एवढ्या ओळी सांगत ओळी असता, सांगता. कसं पाठवता? म्हणजे आता ते कुठली ओळ, आपण म्हणालो ना, आत्ताचा आवड. वसंत नाही, नाही ते काय सर, ते रक्तात असायला पाहिजे, रक्तात. म्हणजे आवड सर, आवड. ती ओळ कोणती होती सर? आता माझं अभंग कळलंय मला, फुलले. आता वसंत नाही काय? कुठलेच फूल आता मजला पसंत अरे नाही. काय माणूस जबरदस्त आहे. ऑप्शनल निवडताना ते 2 क्रायटेरिया फुलफिल झाले झालंच तरच पाहिजे. निवडावा. Interest. म्हणजे काल परवा एक विद्यार्थी मला विचारत होता, मला इकॉनॉमिक्स घ्यायचं. म्हटलं काय घ्यायचं? मी म्हटलं मला FY वाला इकॉनॉमिक्स होतं, चांगले मार्क आले. म्हटलं बाबा, ते लोक JNU मधनं पास होतात ते सुद्धा घेत नाहीत UPSCचा अभ्यास करताना. तू कुठनं आणलायस? म्हटलंय नाही, तुम्ही हे लक्षातच घ्यायला पाहिजे. इथं खरं optional या करताना. सगळ्या चर्चांमध्ये ना सर, एक सायकोलॉजी नावाचं ऑप्शनल आहे. थोडीशी शॉर्ट मध्ये थोडीशी माहिती देतो. सायकोलॉजी ऑप्शनल मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सायकोलॉजिस्टचा अभ्यास आहे, गोष्टींच्या स्वरूपामध्ये. बरोबर. की साड नावाचा सायकोलॉजिस्ट होता, मग त्यांनी काय थेरी मांडली, ओके, मग एक एक्सपेरिमेंट आहे, एक नाही असे बरेच एक्सपेरिमेंट आहेत. आणि हे तुमच्याशीच गप्पा करताना मला बरोबर. कळाल्या होत्या की सरांनी मला असे एक्झाम्पल्स दिले होते की एक वॉशिंग्टन एक्सपेरिमेंट झाला होता, मग एक तो प्रिझनर्सचा एक एक्सपेरिमेंट झाला होता की बरोबर. फक्त खोटे प्रिझनर्स, खोटे जेलर्स, Crimes आणि होत. एक आठवड्यानंतर ते जेलर्स ऍक्च्युअल जेलर्स सारखे वागायला लागले, आणि एक Prisoner. प्रिझनर जे ते ऍक्च्युअल न्यूनगंड बाळगून वागायला लागले, आणि मग त्याच्यातून कसे डिडक्शन्स निघतात, आणि मजेदार ऑप्शनल तुम्हाला असतात खरं. हे दाखवतो का, वेगवेगळ्या ऑप्शनलचा किंवा वेगवेगळ्या GS कंपोनेंटचा अभ्यास केल्यावर तो रिअल लाईफ मध्ये मजा येते आणि ते इम्प्लिमेंट करायला भेटतं आपल्याला. पुस्तकं माणसाला बनवतात, तर आणि yes, हे yes. MPSC UPSCचं जीवन जे ते, तो व्यक्ती पास होऊ दे अगर न होऊ दे, तो एक चांगला सिटीजन बनतो, बनतो. त्याच्या आयुष्यात खूप सर, चांगल्या हा, पद्धतीत उभा राहतो. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट कन्फर्म लक्षात ठेवायची सर, की ऑप्शनल मे बी आपण जेवढी चर्चा केली ती आपल्या स्वतःच्या प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पॉझिटिव्हच असणार. हा. समजा फॉर एक्झाम्पल मी जर मराठी साहित्य किंवा मराठी लिटरेचरच्या बद्दल बोलायला लागलो, तर मी त्यातले काही चांगले सुंदर पॉइंट्स काहीतरी तुम्हाला सांगणारच आहे, किंवा तुम्ही हिस्ट्रीचे काही चांगले, सोशॉलॉजीचे चांगले पॉइंट सांगणारच आहे. आणि याच्यामध्ये एक गोष्ट विद्यार्थ्यांनी मनातून पहिली पक्की करून घ्या, की म्हणजे पक्की करून घेतली पाहिजे ही, की आपण ज्यावेळेस या संदर्भात
म्हणजे ह्या सगळ्या विषयांची माहिती घेतोय ना, त्यावेळेस कुठल्याही विद्यार्थ्यांनी हे मनात न्यूनगंड बाळगता कामा नये, की टेक्निकल विषय आपल्याला मार्क मिळवून देणार नाही. बरोबर. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं रिझल्ट असा दाखवतो आपल्याला, की जर कोणी बायोलॉजी ऑप्शनल घेतला, जर कोणी स्टॅटिस्टिक्स ऑप्शनल घेतला, जर कोणी मॅथमॅटिक्स ऑप्शनल किंवा इकॉनॉमिक्स ऑप्शनल सब्जेक्ट घेतला, तर त्यांचे मार्क्स किंबहुना बाकीच्यांपेक्षा परफेक्ट आणि जास्त आहेत. कारण त्याच्यामध्ये सिलेबस लिमिटेड आहे. पण Competition त्याच्यामध्ये कमी आहे, त्याच्यामध्ये competition कमी छोटीशी आहे. समस्या ही आहे सर, हो, एक्झॅक्ट. मटेरियल. हा नाही अजून एक पण तेच जर आपण मराठी साहित्य म्हणूया, जॉग्राफी म्हणूया, तपासून देणारा माणूस पण महत्वाचा आहे महत्वाचा सर आहे. याच्यामध्ये. एक्झॅक्टली. पण विद्यार्थ्यांच्या मनातून हा गैरसमज दूर बरोबर. झाला पाहिजे. दूर झाला. बरोबर की बरोबर. कोणाच्याही मनात न्यूनगंड बसता कामा नये, की ह्या विषयांशिवाय दुसरा ऑप्शनल आपण घेऊ शकणार नाही. बरोबर. तर दुसरेही ऑप्शनल घेता येतील. आपण ज्या विषयामध्ये थोडाफार अभ्यास केलाय त्या विषयाबद्दल आपण चांगल्या गोष्टी सांगणारच आहेत. पण जर या चर्चेमधून 5व्या विद्यार्थ्याला वाटलं की मला बायोलॉजीच घ्यायचं नाही नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे. ते तो घेऊ घेऊ शकतो, शकतो, तर घ्यायला तो पाहिजे खूप राहतं. मग मी आता एक असा क्रायटेरिया लावू का याला, जसं मी मगाशी 2 मुद्दे म्हटले आपल्या डिस्कशन मध्ये, मला आता तिसरा आणि चौथा पण आला बघा. मी पहिला मुद्दा म्हणालो एक आवड, बरोबर. 2 लिहिता आलं पाहिजे. तिसरा मुद्दा तुझा विषय तपासणारा पाहिजे. चांगला आणि आता मटेरियल. चौथा मुद्दा की हे तिघही नसेल तरी तुला एखादा विषय आवडत असेल तर ते वरचे मुद्दे बाजूला सोड. सेल्फ डुएबल असला पाहिजे. हा, तुला तो जमला पण पाहिजे. तर ते होत असेल तर जा त्याच्याकडे. असं. एनिथिंग इज पॉसिबल. म्हणजे कुठलीही शक्यता आपण ओपन ठेवलेली आहे. असं काही 100%, हा. 100%. हा, ह्या विषयांचा फायदा आहेच. जसं सोशॉलॉजीचा फायदा आहे किंवा हिस्ट्री जिओग्राफीचा फायदा होणारच आहे. पण याचा अर्थ फक्त फायदा होणार आहे म्हणूनच मी ऑप्शनल घेतोय तर ते कदाचित मार्क डाऊन होते. बरोबर. म्हणजे फक्त फायद्याचा विचार नाही करून चालणार. तर सगळ्याच गोष्टी, एखाद्याचं बायोलॉजी अतिशय उत्तम असू शकतं आणि त्याला परफेक्ट मार्क मिळून पण मला असं वाटतं की आपण ऑप्शनल या विषयाला आपल्याला जेवढं कळतं, आता सर 4 GS मध्ये मिळून 390 मार्क बरोबर. देशात पहिला येणारा मुलगा हा. युपीएससीच्या बाबतीत, हा. महाराष्ट्रात पहिला येणारा महाराष्ट्राच्या बाबतीत, आणि फक्त ऑप्शनलचे 2 पेपर मिळून 370 380 मार्क 4 GS इज इक्वल टू 1 ऑप्शनल. आणि त्या GS मध्ये 7-8 विषय आहेत. ते 7-8 विषयांना तुम्ही जेवढा जीव खाऊन अभ्यास करता तेवढा जीव optional खाऊन मध्ये अभ्यास ऑप्शनलचा करावाच लागत नाही कधी. तर मला कधी कधी असं वाटतं हे खूप चांगलं झालं. Script मुलांना आल्यामुळं. सर मुलांचं बर्डन खूप कमी झालं सर नाही, याच्याने. तो तर टेक्निकली झाला सर, पण तुम्ही एक विचार करा ना, या प्रोसेस मधून गेल्यावर तुमचं ज्ञान, तुम्ही एक खूप वेगळे इंटेलेक्च्युअल पर्सन होऊन जातात. मुलांचं multiple नॉर्मल level वरती समाजात झालं. गेल्यावर तुम्ही जेव्हा एकमेकांशी डिस्कशन करतात तेव्हा लगेच कळून जातं की हा माणूस वेगळा आहे, यांनी काहीतरी या ज्ञान प्रोसेस आहे. मधून गेलाय. 100%. त्याचे बोलण्याची पद्धत, त्याचे मांडण्याची फॅक्ट्स मांडण्याची पद्धत, आणि तो फॅक्च्युअल डेटावर काहीतरी डिसिजन घेतो. येस येस. असं नाही की मला वाटतो म्हणून हे असं. तर उलट हे आपल्याला शिकायला भेटतंय. बरोबर. आणि मला असं वाटतं सर, लगेच ऑप्शनल कोणतं निवडावं आणि लगेच आज पूर्ण पेपर 1 पेपर 2 चे पुस्तकच मागून घेतो असं न करण्यापेक्षा नॉर्मली GS चे पहिले 4 कंपोनेंट जे आहे वेगवेगळे, GS 1 2 3 4, ते वाचायला सुरुवात करावी. आपण बॅचेस तर सुरुवात केलेलीच आहे. आपल्या 18 मार्च पासून पहिला सेशन होतोय बरोबर. सक्षमचा. पहिले 1-2 महिने तुम्ही वेगवेगळे सेशन्स अटेंड करावे. त्याच्यात तुम्ही हिस्ट्री पण शिकणार, पॉलिटी पण शिकणार, थोडे सोशल इश्यूज पण येणार, इकॉनॉमिक्स पण येणार. हे कळल्यानंतर तुम्हाला कळून जातं की तुम्हाला काय आवडतंय, बरोबर, तुमचा बरोबर. इंटरेस्ट कुठे येतोय. ऍटलीस्ट इंटरेस्ट तर जाणता येईल तुम्हाला. बरोबर. आता राहिलं कॅपॅसिटी बिल्डिंगचं, तर प्रत्येक ऑप्शनलचे काहीतरी 2-3 प्रश्न उचला आणि जनरल फॉर्मॅट मध्ये लिहा आणि आम्हाला पाठवा, आम्ही तर रेडीच आहे. ठीक आहे. आणि मग बघा की माझा इंटरेस्ट 3 विषयात होता आणि या 3 विषयामधून 1 विषयात मला जास्तीत जास्त जनरल लिहून सुद्धा मार्क मिळाले. मग त्या विषयाचं पर्टिक्युलर ऑप्शनचं सिलेबस चेक करा, मार्केटमध्ये मटेरियल कोणते ते चेक करा, आणि शिक्षक पण वर्ल्ड बेस्ड आहे, तर इन्स्टिट्यूशन मला वाटतं आपण आहे ना, आपण आहे. एक सेशन घेतलंच जॉईंटली पाहिजे. घेऊया. युट्यूबवर त्याच्यामध्ये आपण सर्व ऑप्शनल्सची त्यांना तोंड ओळख करून देऊया, जे आपल्याकडे असणार आहेत, जे आपल्याकडे नसणार आहेत. म्हणजे आपला पीडब्ल्यूचा विद्यार्थी कुठेच मागे पडता कामा नये, प्रमाणे. ही काळजी घेऊया आपण. आणि थोडस प्रत्येक ऑप्शनलचा आपण सिलेबस पण एक्सप्लेन करूया. हं, की हा सिलेबस आहे, याच्यावर आजपर्यंत असे प्रश्न आलेले आहे आणि याचं मार्केटमध्ये हे मटेरियल अवेलेबल आहे. काही काही रेफरन्स पुस्तक तर जरूरच असतात. मग त्याच्यात तुम्ही कधी कधी सपोज हिस्ट्री, तर हिस्ट्रीची एनसीईआरटी खूप चांगले आहे, बरोबर. तिथून तुम्ही पॉईंट सुचवू शकतात. सोशिओलॉजीचे आहे, हो. पॉलिटिकल सायन्सचे आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनची एनसीईआरटी अवेलेबल आहे, इव्हन स्टेट बोर्ड मध्ये पण आहे. इंग्लिशमध्ये पाहिजे इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये पाहिजे मराठीमध्ये. स्टेट बोर्ड वाचून आपल्याला कळेल ना की ते ऑप्शनल बरोबर आहे की नाही. बरोबर. अशा प्रकारे आपण करू शकतो. 100%. सफर खूबसूरत होगा मंजिल से भी.
काहीतरी. आणि कधी कधी सर मला काय वाटतं माहिती का, आपण आहे ना एक हा, बोर्ड दिवस लागला. एक दिवस ह्यांच्याकडे Yes. बसायचं हा. आणि त्यांना म्हणायचं जोपर्यंत 100 कवितेच्या ओळी सांगत नाही हा. तोपर्यंत हालायचं नाही. हा, बरोबर. आणि त्या सगळ्या लिहून घेऊ आपण. नाही, आपण आता शेवट करूया सर परत एकदा. परत काय सफर खूबसूरत होगा मंजिल से भी ज्यादा. Actually. मंजिल. आणि कधी कधी सर वाटतं मला एकदा मंजिल भेटली ना मग मजा राहत नाही. हा. ते मंजिल पर्यंत पोहोचायची जी मजा आहे ना ती टिकली पाहिजे. हो बरोबर आहे, बरोबर आहे. एक बार कलेक्टर बन गया बाप क्या बचा लाईफ में. हम्म. पण ते 4 वर्ष जे घासडले ना मी त्याच्यात जी मजा होती ना ती नंतर आठवून मजा येते. Yes, exactly. थँक्यू. थँक्यू.